नमस्कार. मोफत कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांचं डेक्कन IAS मध्ये मनपूर्वक स्वागत. मी प्राध्यापक महेश धाडगे आपणासमोर मराठी व्याकरण आणि याच्या संदर्भातला हा तिसरा व्हिडिओ आहे. आपला तिसरं कार्यशाळेचं सेशन आहे. पहिल्या दोन सेशनमध्ये काय झालेलं होतं? पहिल्या सेशनमध्ये अभ्यासक्रमाची ओळख झाली, आयोगाला काय अभ्यासक्रम अपेक्षित आहे आणि आयोगाने कोणता अभ्यासक्रम दिलाय आणि मागील प्रश्नपत्रिकांवरती काय आलं यावरती आपण चर्चा केली. नंतर त्यात आपण शब्दविचार ही संकल्पना अभ्यासायला घेतली. त्यात शब्दविचार या संकल्पनेत शब्द कसा तयार झाला, पद म्हणजे काय, शब्द आणि पद यात काय फरक आहे हे पाहिल्याच्या नंतर शब्दांच्या जातीकडे आपण गेलो. ते करत असताना शब्दांच्या जातीत दोन गटात डिव्हायडेशन जे केलंय म्हणजेच विकारी जाती आणि अविकारी जाती यांचा आपण आढावा घेतला. त्यात शब्दांच्या जाती 8ही पाहिल्या नाहीत, तर त्यामध्ये आपण थेट गेलो क्रियापद म्हणजेच धातू आणि धातू साधित म्हणजेच काय, कृदंत काय आहे, कृदंताचे काही प्रकार पडतात का त्याचा आपण अभ्यास केला आणि कृदंताचं कार्य पाहिलं. नंतर व्हिडिओ नंबर 2 मध्ये म्हणजे दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं क्रियापद. पूर्ण क्रियापद ही जी जात आहे ही सगळी विस्तृतपणे अगदी प्रत्येक प्रकार त्यावरती आपण चर्चा केली. मग त्याचे सिद्ध प्रकार, साधित प्रकार आणि इतर प्रकार असे 3 प्रकारांमध्ये त्याचं केलेलं डिव्हायडेशन असेल. मग त्यात कर्ता असेल, कर्म असेल, कर्ता कसा शोधला जातो, कर्म कसं शोधलं जातं, मग त्यामध्ये कर्म एक असतं का 2 कर्म असतात का कर्मच नसतं, कर्ता असतो का कर्ता नसतो का, या सगळ्या गोष्टींचा आढावा लेक्चर क्रमांक 2 मध्ये आपण पाहिला. आजच्या भागामध्ये आता पहा शब्दविचार यातला एक धातू ही संकल्पना पाहिल्यावरती मी आता एक तिसऱ्या संकल्पनेकडे जाणार आहे. मुळात मराठी व्याकरणाचा सिलेबस हा तुम्हा सर्वांना माहिती आहे की 5 टप्प्यात विभागला गेलाय. त्यातला पहिला आहे वर्ण, दुसरा आहे शब्द आणि तिसरा आहे वाक्य. तर मी वर्ण या संकल्पनेला तर 4थ्या लेक्चर पासून सुरुवात करणार आहे प्रत्यक्ष सिलेबसला. शब्दावरती काही भागात 2 लेक्चर मध्ये आपण त्यात काही मुद्दे क्लिअर केलेत आणि आज आपण वाक्य या संकल्पनेकडे जाणार आहोत. आणि त्यातला एक अत्यंत महत्वाचा घटक की जो आयोगाने सातत्याने त्यावर प्रश्न विचारलेत, या एका घटकावरती आजच्या भागात आपण बोलणार आहोत. मग आपण वाक्य हा घटक पाहत असताना वाक्य विचार ही संकल्पना अभ्यासणं गरजेचं आहे. आता मित्रांनो पुन्हा एकदा तीच भाषेतील मूलभूत संबोध म्हणजे वाक्य निर्मिती कशी होते, वाक्य ही संकल्पना काय आहे आणि या सगळ्याचा आपल्याला अगोदर आढावा घ्यावा लागेल. मग आता सगळ्यात अगोदर काय, प्रत्येक व्यक्ती जेव्हा बोलतो तर त्या व्यक्तीच्या तोंडातून आवाज बाहेर पडतो. मी बोलतोय, माझ्या तोंडातून आवाज बाहेर पडतोय. आवाजाला शास्त्रीय भाषेत आपण ध्वनी असं म्हणतो. ध्वनी म्हणजेच आवाज. हा जर ध्वनी मूल ध्वनी असेल म्हणजे पुन्हा त्याचं विभाजन करता येणार नसेल तर अशा मूल ध्वनींना मोरो केशव दामलेंनी वर्ण नाव दिलं. म्हणजेच मित्रांनो मूल ध्वनी, मूळचा ध्वनी त्याला आपण वर्ण असं म्हणतो. मग फक्त मूल ध्वनी आणि वर्ण यामध्ये काय फरक आहे शॉर्टकट मध्ये सांगतो. डिटेल आपण वर्ण या भागात त्यावर बोलणारच आहोत. ध्वनी नैसर्गिक असतो तर वर्ण हा कृत्रिम असतो. म्हणजेच ध्वनी हा जिवंत आहे तर वर्ण हा बद्ध आहे, स्थिर स्वरूपाचा आहे किंवा त्याला आपण म्हणूयात की तो मूर्त स्वरूपाचा आहे. म्हणजे ज्या वेळेला आवाज तुम्ही ऐकता हा तुमच्या कानावर 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद राहिला, त्याच्यानंतर तो हवेतून नष्ट झाला ध्वनी. पण जर तो ध्वनी आपण घेतला आणि जर तुम्ही त्या ध्वनीला मूर्त रूप दिलं तर ती जी संकल्पना मिळेल त्याला म्हणतात वर्ण. मग मराठीत वर्णांची विभागणी स्वर, स्वरादी, व्यंजनांमध्ये केलेली आहे. मग मित्रांनो जे वर्ण आहेत त्यातला अ नावाचा स्वर घेतला किंवा कोणतंही व्यंजन आपण जर घेतलं तर ते व्यंजन आणि त्यात जर आपण स्वर मिळवला तर पहा वर्णांच्या वर्ण समुदायाला किंवा वर्णांना आपण चिन्ह दिलं, प्रतीक दिलं तर त्याला आपण म्हटलेलं आहे अक्षर. तर अक्षराची निर्मिती झाली वर्णांपासून.
करेक्ट. यावर विस्तृत आपण वर्णमालेत बोलणारच आहोत. आता मला वाक्य या घटकाकडे यायचं. मी फक्त साखळी सांगणार आहे. पहा, मूलध्वनी असतो, त्याला मूर्त स्वरूप दिलं की वर्ण बनतो. वर्णाला चिन्ह दिलं, प्रतीक दिलं, काही सिंबल दिलं तर बनतो अक्षर. अक्षरांचा आणि वर्ण समूहाचा म्हणजे ध्वनी समूहाचा एक संच तयार झाला आणि जर त्याला अर्थ प्राप्त झाला तर बनतो शब्द. पहा, शब्दाची निर्मिती कशी झाली? अक्षरांपासून शब्द तयार होतो. मी त्या दिवशी पहिल्या लेक्चरमध्ये विस्तृत बोललोय की शब्द तयार होण्यासाठी तो ध्वनींचा समूह असला पाहिजे, त्याला स्वतःचा अर्थ असला पाहिजेत आणि त्याचा वाक्यात स्वतंत्र वापर झाला पाहिजेत. या तीन गोष्टींची पूर्तता ज्याने केली तो असेल मित्रांनो शब्द. आणि मग शब्दांपासून निर्माण होतंय वाक्य, म्हणजेच शब्दांचा अर्थपूर्ण समूह. प्रत्येक विचार, ज्या वेळेला एखादा घटक, एखादा व्यक्ती बोलतो, त्या बोलणाऱ्याचा प्रत्येक विचार जर स्वतंत्र अर्थाचा असेल तर वाक्य निर्मिती होते. म्हणजे वाक्य निर्मितीसाठी शब्दांची गरज आहे. आणि मी इथे त्याला मुद्दा ऍडिशन करतो की त्या दिवशीही आपण पाहिला होता की पद, शब्द आणि पद म्हणजे ज्या वेळेला एखादा अक्षरांचा समूह आहे, त्याला अर्थ प्राप्त झालेला आहे, तो शब्द असेल. समजा उदाहरण घेऊयात आपण की सह्याद्री हा जोडाक्षरयुक्त एक शब्द आहे, परंतु तो शब्द जर आपण वाक्यात घेतला, एखाद्या वाक्यात वापरला, म्हणजेच त्याला कुठलाही विभक्तीचा प्रत्यय लावला तर ती जी तयार होणारी संकल्पना आहे त्याला पद असं म्हणतात. याचा अर्थ सह्याद्रीतून, सह्याद्रीला, सह्याद्रीचा हा जेव्हा आपण शब्द तयार करू तो शब्द नाही राहिला, आता त्याला वाक्यात घेतल्यानंतर पदाची निर्मिती होते. आणि मित्रांनो, वाक्य निर्मितीसाठी शब्द आणि पद या दोघांची गरज आहे. आणि म्हणून वाक्य म्हणजे काय? अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य होऊ शकेल, किंवा शब्द आणि त्यापासून निर्माण होणारा पद या दोघांपासून ज्याची निर्मिती होते त्याला तुम्ही वाक्य म्हणू शकता. प्रत्येक विचार स्वतंत्र अर्थाचा असेल, तुमचं बोलणं पूर्ण अर्थाचं असेल तर ती सर्व संकल्पना ही काय असणार आहे? वाक्य. तर ही आहे भाषा तयार होण्याची साखळी. याला भाषेचे मूलभूत संबोध म्हणतात. हे क्रम पण लक्षात ठेवा, कारण आयोग कधी कधी असा क्रम विचारेल, भाषेचे मूलभूत संबोध क्रमानुसार लावा. तर पहिल्यांदा काय असेल? मूलध्वनी, मग त्याला मूर्त स्वरूप दिलं वर्ण, वर्णाला चिन्ह दिलं अक्षर, अक्षरांपासून बनला शब्द, शब्दाला जर थोडंसं बदलवलं, जर शब्दामध्ये बदल केला तर पद, आणि शब्द आणि पद यापासून काय निर्मिती झाली? वाक्याची निर्मिती झाली. आणि आपला मराठीचा सिलेबस जो आहे तो या तीन शब्दांभोवती फिरतो. पहिला इथे बघा वर्ण, दुसरा शब्द आणि तिसरा वाक्य. लेक्चर नंबर 1 मध्ये यावरती मी सविस्तर सांगितलंय की कशा पद्धतीने या तीन भागांवरती संपूर्ण सिलेबस आधारलेला आहे. आणि त्याला आपण ऍडिशन, आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे 2 मुद्दे राबवले होते. एक म्हणजे चौथा घटक सर्वसामान्य शब्दार्थ, आणि 5वा घटक म्हणजेच पॅसेज म्हणजे उतारा. या 5 भूमिकेतून जर तुम्ही गेलात, अभ्यास केलात, तर मला असं वाटतंय आयोगाचा प्रत्येक गट ब, गट क, गट अ चे पेपर तुमचे क्लिअर होणार आहेत. मग आता आपण वाक्य या संकल्पनेकडे येऊयात की आता वाक्य कळालंय, शब्दांपासून निर्मिती होते, अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात. मग ही वाक्य संकल्पना तयार होताना वाक्यात असे कोणते कोणते शब्द असतात? तर व्हिडिओ नंबर 2 मध्ये मी कालच्या भागात तुम्हाला सांगितलंय की काल, कर्ता, कर्म आणि त्यातली क्रियापदाची संकल्पना आपण क्लिअर केली. लक्षात घ्या मित्रांनो, एखादं वाक्य तयार होण्यासाठी त्याला लागतात शब्द, बरोबर? मग ते शब्द जे असतात ते शब्द विविध प्रकारची भूमिका पार पाडतात. म्हणजे एक साधारण 8 प्रकारची त्यांची भूमिका असते. म्हणून शब्दांच्या जाती बघितल्या आपण 8, म्हणजे एक इंट्रोडक्शन, फक्त डिटेल अजून गेलेलो नाही आपण. मग नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे आणि 4 उरलेले अव्यय आहेत. ह्या 8 जाती आहेत. हे सगळे कुठं असतात? वाक्यामध्येच असतात. वाक्यामध्येच नाम येतं, वाक्यामध्येच सर्वनाम येतं, वाक्यामध्येच क्रियापद येतं, वाक्याला 2 वाक्याला आपण जोडतो म्हणजे उभयान्वयी अव्यय येतं. याचा अर्थ असा की शब्दांच्या जाती 8, शब्दांचं त्याच्या कार्यानुसार केलेलं वर्गीकरण, आणि हे सगळे घटक कुठं अंतर्भूत आहेत, कुठं मोडले जातात
तर ते मोडतात वाक्य या घटकामध्ये. आणि म्हणून मित्रांनो, कालच्या भागात आपण जे पाहिलं कर्ता कर्म आणि क्रियापद, त्यात क्रियापद विस्तृत आपण पाहिलंय. लक्षात घ्या, वाक्य निर्मितीस अत्यंत महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजेच क्रियापद आहे. आणि क्रियापद आला की क्रियापदाने केलेली किंवा क्रियापदाने केलेली क्रिया करणारा आला. करणारा आला म्हणजे ती क्रिया सोसणारा आला. म्हणजेच मित्रांनो, क्रिया करणारा जो आहे तो कर्ता वाक्यात आला. ती क्रिया ज्याच्यावर घडणार आहे म्हणजे ती भोगणारा घटक आला, म्हणजेच कर्म आला. म्हणजे कर्ता कर्म क्रियापद हे वाक्याचे प्रमुख घटक आहेत, प्रमुख आधारस्तंभ असणार आहे. तर अशा पद्धतीने वाक्यातले सगळ्यात महत्वाच्या घटक जे कर्ता कर्म क्रियापद. आता तुम्ही म्हणाल सर हे तीनच शब्द वाक्यात असतात का? तर नाही. यांना मदत करणारे, यांच्या शेजारी येणारे, यांना काही ना काही संबंध असणारे सुद्धा घटक हे वाक्यामध्ये येत असतात. म्हणजेच बघा, कर्ता आहे, कर्म आहे, क्रिया हे तर मेन घटक झाले. पण काही कर्त्याबद्दलची भूमिका सांगणारे आहेत, काही कर्माबद्दलची भूमिका सांगणारे आहेत, काही आता क्रियापद प्रत्येक वेळेस सिंगल क्रियापदच येईल असं नाही, काही वेळेला ते क्रियापद संयुक्त क्रियापद सुद्धा असू शकेल. म्हणजेच मित्रांनो, एखादं वाक्य घेतल्यानंतर हे तीन शब्द आणि त्याला संबंधित असणारे इतर शब्द सुद्धा वाक्यात येतात आणि असं वाक्य तयार होत असतं. आता हे वाक्य विचार अभ्यासताना वाक्य विचार ही संकल्पना किती घटकात अभ्यासायची आहे, तर आजच्या भागात मी त्याचं इंट्रोडक्शन करून त्यातल्या एका मुद्द्याला आज सुरुवात करणार आहे. म्हणजेच बघा, वाक्य विचार या भागात कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. तर बघा, एक वाक्यांचे प्रकार, वाक्यांचे प्रकार, मग वाक्यांचे अर्थानुसार प्रकार, वाक्यांचे विधानानुसार प्रकार, वाक्यांचे क्रियापदाच्या अर्थानुसार प्रकार, म्हणजे स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ, क्रियापद, संकेतार्थ, म्हणजे टोटल वाक्यांचे एक साधारण 12 महत्वाचे प्रकार पडतात. करेक्ट. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे या, पुढे आहे वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर म्हणजे परिवर्तन. एका वाक्य प्रकारातून दुसऱ्या वाक्य प्रकारात जाताना त्या वाक्याची रचना बदलायची, त्याचं स्ट्रक्चर बदलायचं, परंतु त्याचा आशय किंवा त्याचा जो अर्थ आहे तो मात्र सेम राहिला पाहिजे, एकच राहिला पाहिजे. याला म्हणायचं वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर करताना प्रश्नार्थी, विधानार्थी, परस्पर रूपांतर, विधानार्थी किंवा उद्गारार्थी परस्पर रूपांतर, होकारार्थी आणि नकारार्थी यांचं परस्पर रूपांतर, हे सगळं रूपांतरामध्ये शिकावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो वाक्य संकलन. यालाच वाक्य संश्लेषण असं म्हणतात. वाक्य संश्लेषण या भागामध्ये काय होतं की दोन छोटे छोटे केवल वाक्य तुम्हाला देतील आणि प्रश्न विचारतील, दोन केवल वाक्यांपासून संयुक्त वाक्य बनवा, दोन केवल वाक्यांपासून मिश्र वाक्य बनवा, संयुक्त वाक्य दिलंय मिश्र बनवा, मिश्र दिलंय संयुक्त बनवा, किंवा दोन वाक्यांपासून केवल वाक्य तयार करा. अशा पद्धतीने वाक्य निर्मिती, वाक्य बनवा म्हणजेच वाक्य संकलन किंवा वाक्य संश्लेषण हा घटक अंतर्भूत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे वाक्य पृथक्करण हा एक त्यातला महत्वाचा घटक आहे. बघा, वाक्य पृथक्करण. आणि आजच्या भागात मी इथल्या मुद्द्यांवरती बोलणार आहे की वाक्य पृथक्करण म्हणजे नेमकं काय, त्यावर आपण बोलणारच आहोत. अजून वाक्यामध्ये काय काय, खरं तर वाक्य या संकल्पनेत मित्रांनो पुढे जाऊन जे प्रयोगाचे प्रकार हा जो भाग आहे, खरं तर ही वाक्याचीच रचना आहे. कारण प्रयोग जर तुम्ही त्याची एक साधी व्याख्या किंवा एक संकल्पना पाहिली तर तुमच्या असं लक्षात येतं, कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्परांसोबत असणाऱ्या संबंधाला, नात्याला प्रयोग म्हणतात. म्हणजे थोडक्यात प्रयोग ही एक रचना आहे. कुणाची? कर्त्याची, कर्माची, क्रियापदासोबत. कर्त्याची, कर्माची, क्रियापदासोबत केलेली जुळणी किंवा रचना त्याला प्रयोग म्हणतात. मग सांगा, कर्ता कर्म क्रियापद आलं म्हणजेच काय आलं? वाक्य. याचा अर्थ प्रयोग ही जी संकल्पना आहे ती शब्द घटकात मोडत नाही, ती वाक्य रूपांतर वाक्य या घटकात मोडते. त्यात पुन्हा तिथे एक गोष्ट असते, कर्तरीचं वाक्य दिलं तर कर्मणीत करा,
कर्मणीचं वाक्य दिलं तर भावेत करा, भावेचं वाक्य दिलं तर कर्तरीत करा. म्हणजे ह्या प्रकारातून त्या प्रकारात म्हणजेच प्रयोगाचा परस्पर रूपांतर ही तुम्हाला बघता आला पाहिजे. म्हणजेच ही संपूर्ण संकल्पना प्रयोग या वाक्य या संकल्पनेवरती आधारित आहे. तर असा वाक्य ह्या घटकाचे भरपूर मुद्दे आहेत. हे संपूर्ण आपल्याला पुढे जाऊन बॅचमध्ये अभ्यासायचं आहे. पण हे करत असताना आजच्या भागात आपण वाक्य पृथक्करण काय आहे यावरती विशेष बोलणार आहोत. तर पहा, मी सांगितलंय वाक्य म्हणजे काय, वाक्य निर्मिती कशी होते, वाक्य या घटकात एकंदरीत काय काय अभ्यासायला आहे, आयोगाला काय अपेक्षित आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती आयोगाने प्रश्न विचारलेत. आणि ते करत असताना आज आपण वाक्य पृथक्करणावरती विशेष भर देणार आहोत. ठीक आहे, चला जाऊयात मग त्या मुद्द्याकडे. वाक्य पृथक्करण. आता आपल्याला वाक्य समजलंय, वाक्याचं पृथक्करण. पण आता पृथक्करणाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. तर पृथक हा जो शब्द आहे याचा शब्द आहे, याचा अर्थ आहे वेगळा किंवा सुटा. सुट्टा आपण सुट्टा किंवा सुटा असं म्हणतो, आणि निराळा असा एक त्याचा अर्थ आहे. पहा, पृथक करणे म्हणजे विभाजन करणे, वेगळे करणे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुकडे करणे, या हा पृथक्करण शब्दाचा अर्थ आहे. मग कुणाचं पृथक्करण करायचंय, तर वाक्याचं पृथक्करण करायचंय. वाक्याचे तुकडे पाडायचे आहेत. त्याचं तुकडे केल्यानंतर विभाजन करून त्या तुकड्यांना परस्परांशी जोडायचा आहे. परस्परांसोबत असणारा संबंध हा वाक्यातल्या शब्दांचा लावणे, याला म्हणायचंय वाक्य पृथक्करण. ते करत असताना व्याकरणाचा दृष्टिकोन आपला असला पाहिजेत. आणि म्हणून वाक्य पृथक्करण ही फार महत्वाची संकल्पना. पृथक म्हणजे वेगळा, निराळा, सुटा करणे, विभाजन करणे. वाक्याचं पृथक्करण करताना आता महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊयात की कोणतंही वाक्य जर घेतलं आपण, केवळ वाक्य जर असेल की ज्यात एकच उद्देश आहे आणि ज्यात एकच विधेय आहे, अशा वाक्याला आपण केवळ वाक्य म्हणतो. आणि केवळ वाक्याचं जर आपण पृथक्करण करायचं म्हटलं तर ते पृथक्करण दोन विभागामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ कोणतंही जर एक वाक्य आपण घेतलं तर त्या वाक्याचे दोन तुकडे पडतात, दोन महत्वाचे तुकडे. म्हणजे दोन भागामध्ये वाक्य हा घटक मोडतो. आता हे दोन भाग कोणते जरा बघा. वाक्याचे भाग दोन पडतात. पहिला उद्देश्य विभाग. उद्देश्य विभाग यालाच मित्रांनो उद्देशांग असं सुद्धा म्हणतात. उद्देशांग हा पहिला घटक आहे. संपूर्ण भागावर सविस्तर चर्चा होणार आहे. दुसरा जो घटक आहे त्याला विधेय विभाग असं म्हणतात. विधेय विभाग. आणि याला दुसरं जर नाव घेतलं तर विधेयांग असं त्याचं नाव आहे. पहा, याच्यात बघा, उद्देश्य अधिक अंग. अंग म्हणजे बाजू, अंग म्हणजे शरीर किंवा अंग म्हणजे भाग असा त्याचा अर्थ आहे. मग उद्देश्य अधिक भाग, विभाग म्हणजे उद्देशांग. विधेयाचा विभाग म्हणजे विधेयांग. म्हणजेच दोन्हींचं मिनिंग एक आहे, फक्त दोन्ही पण नावं लक्षात ठेवता आली पाहिजेत. कोणत्याही वाक्याचे मित्रांनो हे दोन तुकडे पडतात, दोन घटक, दोन भागामध्ये ते वाक्य जोडल्या गेलेलं असतं. आता उद्देश्य विभागामध्ये काय, आपण एक काम करूयात. सर्वात अगोदर उद्देश्य म्हणजे काय आणि विधेय म्हणजे काय, म्हणजे कोणत्याही वाक्याचे सर्वात अगोदर आपल्याला दोन तुकडे करता येतात का, दोन भाग करता येतात का, ते आपण अगोदर बघूयात. म्हणजेच उद्देश्य कोणाला म्हणायचं आणि विधेय कोणाला म्हणायचं. समजा एक आपण वाक्य घेतलं, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत. महाराष्ट्राचे दैवत
आहेत. आता या विधानामध्ये, या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल, म्हणजे हे वाक्य कुणाबद्दल वर्णन करते, तर या वाक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलल्या गेलंय. मग लक्षात घ्या, एखादं वाक्य ज्यांच्या विषयी माहिती देतं, ते माहिती असणारा किंवा ज्यांच्याबद्दल त्या बोलले गेले त्या भागाला उद्देश्य विभाग असं म्हणतात. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज हा इथपर्यंतचा जो भाग आहे तो उद्देश्य विभाग आहे. मग महाराजांबद्दल काय वर्णन आले, म्हणजे उद्देशाविषयी काय माहिती वाक्यात आलेली आहे, ती वाक्यात माहिती अशी आहे की ते उर्वरित महाराष्ट्राचे दैवत आहेत. हे उरलेलं वाक्य क्रियापदापर्यंत अगदी शेवटपर्यंत जो विभागात येतं त्याला म्हणायचं विधेय विभाग. म्हणजे विधेय विभाग कोणाला म्हणायचंय, उद्देशाविषयी माहिती देणारा शब्द हा शेवटपर्यंत जो आहे त्याला म्हणायचंय विधेय विभाग. अजून एखादं वाक्य घेऊयात, काही चर्चा करूयात साध्या वाक्यांपासून. पहा, कुसुमाग्रज नाशकात राहायचे, साधं वाक्य आहे. कुसुमाग्रज नाशकात राहायचे. मग आता या वाक्यात कुणाचं वर्णन आहे, कुणाबद्दल वाक्य माहिती देते, कुसुमाग्रज. चला इथपर्यंत वाक्याचे दोन तुकडे करा. मग उद्देश्य विभाग आणि तिथून पुढे नाशकात राहायचे हे जे वाक्य आहे याला म्हणायचंय विधेय विभाग. अजून एखादं वाक्य आपण घेऊयात की पाखऱ्या हा झुंज खेळणारा बैल होता. मग या वाक्यामध्ये आपल्याला पाखऱ्या या बैलाचं वर्णन आलंय. म्हणजे वाक्यात कुणाबद्दल बोलल्या गेलंय, तर पाखऱ्या. म्हणून पाखऱ्या हा शब्द हा उद्देश्य विभागात जाईल आणि तिथून पुढचं जे वाक्य आहे तो झुंज खेळणारा बैल होता ते विधेय विभागामध्ये मोडणार आहे. म्हणजेच मित्रांनो, एखादं वाक्य ज्याच्याबद्दल माहिती देतं त्या भागास उद्देश्य विभाग म्हणतात आणि उद्देशाविषयी जी माहिती वाक्यात येते त्याला विधेय विभाग म्हणतात. दोन मुख्य मुद्दे कळालेत, दोन तुकडे तुम्हाला करता आले पाहिजेत. आपण त्याच्यावरती खूप जास्तीत जास्त प्रॅक्टिस आजच्या भागात करणारच आहोत. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. मित्रांनो, आता उद्देश्य विभाग जो आहे या उद्देश्य विभागात कोणते कोणते घटक मोडतात. म्हणजे मी मागाशी म्हणालो फक्त कर्ता कर्म क्रियापद म्हणजेच वाक्य नाही, तर इतर शब्द सुद्धा त्याचं काहीतरी रिलेशन सांगत असतात. मग त्या इतर शब्दांचीही आपल्याला ओळख करून घ्यावी लागेल. तर पहा, उद्देश्य विभाग म्हणजे उद्देशांग मध्ये मोडतात दोन घटक. पहिला मुख्य उद्देश, मुख्य उद्देश्य, आणि मुख्य उद्देशलाच आपण म्हणणार आहोत कर्ता. मुख्य उद्देश म्हणजेच कोण, कर्ता. आणि यात दुसरा एक घटक अंतर्भूत आहे, त्याचं नाव आहे उद्देशाचा विस्तार. उद्देशाचा विस्तार. तर हे दोन घटक हे उद्देश्य विभागात येतात. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही वाक्यांचे तुकडे करणार, भाग पाडणार, त्यात एक उद्देश्य विभागाचा भाग आहे. त्यात फक्त या दोन गोष्टींचाच अंतर्भाव आहे की मुख्य उद्देश एक येतो आणि उद्देशाचा विस्तार एक येतो. आता मित्रांनो, जो उरलेला विभाग आहे विधेय विभाग, या विधेय विभागात नेमकं काय काय येतं ते आपल्याला बघावं लागेल. मग त्यातला पहिला मूळ विधेय. मूळ विधेय लक्षात घ्या. मूळ विधेय म्हणजे कोण, तर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, वाक्याच्या शेवटी येणारा भाग म्हणजेच त्या वाक्यातलं क्रियापद. तर लक्षात घ्या, क्रियापद जो घटक आहे तो वाक्यातला मूळ विधेय असणार आहे. त्यामुळे इथे मूळ विधेयाला आपण क्रियापद असं म्हणूयात. मूळ विधेय म्हणजेच क्रियापद असणार आहे. अजून कोणते कोणते घटक याच्यामध्ये मोडतात त्याचाही आपल्याला आढावा घ्यावा लागेल. नंबर 2, आता जसं विधेय, जसं बघा इथे जसा उद्देशाचा विस्तार आहे तसा विधेयाचा म्हणजे क्रियापदाचा सुद्धा विस्तार आहे. आणि म्हणून दुसऱ्या भागाला आपण म्हणणार विधेय विस्तार. विधेय विस्तार हा आहे त्यातला दुसरा घटक. आता मित्रांनो इकडे बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारं क्रियापद आहे हे बरोबर आहे. पण कधी कधी काय होतं,
वाक्याचा अर्थ क्रियापदाशिवाय इतरही शब्द पूर्ण करतात. इतर दुसऱ्या शब्दांनी सुद्धा क्रियापदाचा अर्थ पूर्ण होतो आणि मग अशा भागाला काय म्हणायचंय तर त्याचं नाव आहे विधेयपूरक, म्हणजेच विधेयाला पूर्णता आणणारे विधेयपूरक. पहा, विधेय म्हणजे काय? क्रियापद, क्रियापदाला पूरक घटक, क्रियापदाला पूर्णता आणणारे घटक, त्याचा अर्थ पूर्ण करणारे इतर कोणते शब्द असतात त्यालाही काही नावं देण्यात आलेली आहेत. मग हे विधेयपूरक मित्रांनो 3 प्रकारचे आहेत. आपण त्याला ए बी सी अशी नावं देऊयात. पहा, विधेयपूरक मधला पहिला कर्म किंवा कर्मपूरक, कर्म किंवा कर्मपूरक. नंबर 2 विधिपूरक, विधिपूरक, यालाच विधानपूरक सुद्धा म्हणतात, विधानपूरक असं सुद्धा याचं नाव आहे. आणि यातला सी जो आहे त्याला आधारपूरक म्हणतात. काय म्हणतात याला? आधारपूरक. तर असे विधेयपूरकात 3 पार्ट आहेत, कर्म कर्मपूरक, विधिपूरक म्हणजेच विधानपूरक आणि आधारपूरक. आणि चौथा आता यातला घटक घेऊयात, कर्मविस्तारक, कर्मविस्तार किंवा विस्तारक असा त्याचा नाव आहे. तर ह्या संपूर्ण घटना आपल्याला आजच्या भागामध्ये बघायच्यात. या सगळ्याचं हे सगळं पृथक्करणामध्ये आहे, हे सगळं आपल्याला पाहायचं. कारण आयोगाच्या तुम्ही प्रश्नपत्रिका बघा, 16, 17, 18, 19च्या गट क पासून गट अ च्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर पृथक्करणावर 2 ते 3 प्रश्न आहेत. आणि ते 2 ते 3 प्रश्नांसाठी आपल्याला हा भाग समजून घेणं गरजेचं आहे. तर ही ट्री डायग्राम महत्वाची आहे. एकदा परत बघा, कोणत्याही वाक्यांचे 2 भाग पडतात. पहिला आहे उद्देश्य विभाग, दुसरा आहे विधेय विभाग. उद्देश्य विभाग म्हणजेच उद्देशांग, विधेय विभाग म्हणजे विधेयांग. उद्देश्य विभागात 2 गोष्टींचा अंतर्भाव आहे, एक मुख्य उद्देश आणि दुसरा उद्देशाचा विस्तार. मुख्य उद्देशाला आपण कर्ता असं म्हटलेलं आहे, करेक्ट. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? जर असा साधा प्रश्न आहे, कर्ता हा वाक्याच्या कोणत्या विभागात मोडतो, तर उत्तर आहे उद्देश्य विभागात. आणि कर्म हे वाक्याच्या कोणत्या विभागात जाते तर तुम्हाला कर्म, कर्मविस्तार इकडे दिसतंय. याचा अर्थ कर्म आणि कर्माचा विस्तार हा विधेय विभागात मोडणारा घटक आहे. इकडे विधेयांगामध्ये एवढ्या गोष्टींचा आपल्याला अंतर्भाव आहे. मूळ विधेय, विधेय विस्तार काय आहे, विधेय पूरक काय आहे, हे तिन्ही पूरक नेमके कशा पद्धतीने वेगवेगळं काम करतात, आणि कर्म विस्तार काय आहे, या सगळ्यांवरती आपल्याला आजच्या भागात चर्चा करायची आहे. ओके, आता आपण त्यातल्या एकेका मुद्द्याकडे येऊयात. मी इकडचा भाग पुसतो जेणेकरून आपल्याला ह्या दोघांवरती सुरुवातीला काम करावं लागेल. पहा मित्रांनो, आता पहिला जो आहे उद्देश्य विभाग आहे. आपण एक वाक्य घेऊयात आणि त्या वाक्यानुसार आपण बरोबर, कारण यात काय आहे, संकल्पना समजावून घेणं आणि सर्वाधिक प्रॅक्टिस करणं हा एकच मुद्दा याच्यामध्ये असणार आहे. मग आता बघा, समजा एक वाक्य घेऊयात. पांढरे शुभ्र दात मुखाला शोभा देतात. पांढरे शुभ्र दात मुखाला शोभा देतात. आता एक लक्षात घ्या, वाक्य पृथक्करण करण्याची पण एक गोष्ट आहे. सगळ्यात अगोदर क्रियापदाकडे जायचं. ठीक आहे, क्रियापदाकडे गेलात, आता त्याला प्रश्न विचारा की या वाक्यामध्ये एकतर कर्ता शोधायचाच आहे, पण वाक्यात कुणाबद्दल माहिती आली, हे वाक्य कुणाबद्दल माहिती देते तर पांढरे शुभ्र दात. मग त्यामुळे इथून आपल्याला वाक्याचे 2 मुख्य तुकडे करता आले पाहिजेत. मग वाक्याचे 2 तुकडे आपण केलेत. पांढरे शुभ्र दात याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आणि आता क्रियापदाकडे जाऊन वाक्यातला कर्ता शोधा. कर्ता कसं शोधायचं आपण शिकलोय. वाक्यातलं क्रियापद शोधा, त्यातला प्रत्यय बाजूला काढून धातू घ्या, त्या धातूला नारा, नारी, नारे प्रत्यय लावा आणि कोण असा प्रश्न विचारा. मग एक काम करा, देतात, त्यातला तात बाजूला काढला, दे हा धातू,
देणारे कोण? परत वाक्य वाचून नीट केलं. पांढरे शुभ्र दात मुखाला शोभा देतात, देणारे कोण? दात. हा जो आहे मग आता बघा आपण याला नाव दिलेलं आहे. हा संपूर्ण भाग उद्देश्य विभाग येतो. पांढरे शुभ्र दात हा संपूर्ण जो विभाग आहे तो आहे उद्देश्य विभागात. उद्देश्य विभागात दोन गोष्टी येतात, त्यातला मुख्य उद्देश. मग या वाक्यात देणारे, मुखाला शोभा देणारे कोण? दात. मग दात आहे वाक्यातला मुख्य उद्देश. कोण आहे वाक्यातला मुख्य उद्देश? आणि मुख्य उद्देशालाच आपण काय नाव दिलेलं आहे? कर्ता असं म्हटलेलं आहे. करेक्ट. आता मग हे पांढरे शुभ्र हे दोन शब्द कुणाचं वर्णन करत आहेत? ते मुखाबद्दल आलेत का शोभाबद्दल आलेत का क्रियापदाचं वर्णन करतात? तर मित्रांनो ते जे दोन शब्द आहेत पांढरे शुभ्र हे काही इतर शब्दांचं वर्णन करत नाहीत. ते दात या शब्दाचं म्हणजे कर्त्याबद्दल माहिती देतात. आणि लक्षात ठेवा, कर्त्याबद्दल माहिती देणारे शब्द कर्त्याच्या पूर्वी म्हणजे अगोदर येत असतील तर तो असतो वाक्यातला उद्देशाचा विस्तार. म्हणजे हा उद्देश्य विस्तार आहे, कारण कर्त्याबद्दलची इन्फॉर्मेशन, कर्त्याचं ते वर्णन आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की इथे काय घडतं, उद्देश्य विस्तार म्हणजेच काय? तर उद्देश्य विस्तारामध्ये एखाद्याचं उपमा दिलेलं नाव, त्याचं टोपण नाव, त्याला दिलेली उपाधी, अशा प्रकारचे सर्व शब्द हे उद्देशाचा विस्तार या घटकात मोडणार आहेत. येते लक्षामध्ये. आणि म्हणून बघा, दात हा कोण? मुख्य उद्देश. आणि पांढरे शुभ्र हा उद्देशाचा काय असेल? विस्तार असणार आहे. आता अजून प्रॅक्टिस करूयात. अजून हे दोन मुद्दे चांगल्या पद्धतीने क्लिअर करूयात की जेणेकरून त्यातला कुठलाही मार्क किंवा ती संकल्पना अजून, कारण काय प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. पहा, अजून एक वाक्य घेऊया. पांडवांचा मित्र, सज्जनांचा रक्षक, कृष्ण मला भेटला. कृष्ण मला भेटला. पाहता या वाक्यात कुणाबद्दल वर्णन केलंय? कृष्णाबद्दल. पण नुसता कृष्ण नाही तर कसा कृष्ण? पांडवांचा मित्र, सज्जनांचा रक्षक कृष्ण. म्हणजे मी जिथपर्यंत आता अंडरलाईन केलंय तो सगळा जो विभाग आहे त्याला म्हणायचंय उद्देश्य विभाग. काय म्हणायचं याला? उद्देश्य विभाग. कारण तो संपूर्ण उद्देश आहे. आणि उर्वरित वाक्य मला भेटला हा जो विभाग आहे याला आपण विधेय विभागात टाकणार आहोत. त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करणारच आहोत. आता वाक्याचे दोन तुकडे झाले. दोन तुकडे झाल्याच्या नंतर हा जो आहे उद्देश्य विभाग, मग त्यातला आपण शोधूयात कर्ता. मग चला इकडे जाऊयात. भेटला. भेटला हे क्रियापद आहे. त्यातला ला बाजूला काढला तर भेट हा धातू आहे. आणि आपण काल कर्ता शिकलोय भेटणारा कोण? तर वाक्यातला भेटला, भेटणारा कोण? तर कृष्ण. म्हणजे कृष्ण हा वाक्यातला कर्ता आहे. आणि कर्त्यालाच आपण काय नाव दिलेलं आहे? मुख्य उद्देश असं म्हटलेलं आहे. कर्ता म्हणजेच मुख्य उद्देश. मग आता मुख्य उद्देश झाला, कर्ता शोधला. ते शोधताना पांडवांचा मित्र, सज्जनांचा रक्षक हे जे चार शब्द आलेत हे कुणाचं वर्णन करत आहेत? तर ते कृष्णाचं वर्णन करत आहेत. ते कृष्णासाठी उपमा म्हणून आलेले आहेत. ते कृष्णाबद्दल माहिती देणारे शब्द आहेत. आणि म्हणून पहा काय बोलतोय मी, कर्त्याबद्दल माहिती देणारे शब्द जर कर्त्याच्या मागे येत असतील तर तो उद्देशाचा विस्तार असतो. तो कोण असतो? उद्देशाचा विस्तार. आणि म्हणून हा संपूर्ण रक्षक पर्यंतचा जो भाग आहे याला उद्देश्य विस्तार असं म्हणायचंय. पहा, उद्देशाविषयी माहिती देणारे शब्द म्हणजे उद्देशाचा काय असणार आहे? विस्तार. अजून एखादं वाक्य घेऊन यावरती चर्चा सुरू ठेवूयात. पहा,
पांढरे केस असणाऱ्या बाई, हा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी. पांढरे केस असणाऱ्या बाई मराठी उत्तम शिकवितात, मराठी उत्तम शिकवितात. पहा, आता आपल्याला परत तेच वाक्याचे दोन तुकडे आपल्याला करता आले पाहिजेत. या वाक्यात कुणाबद्दल बोलल्या गेले तर बाई, पण कोणत्या बाई? पांढरे केस असणाऱ्या बाई. म्हणजेच याचा अर्थ इथून तर अगदी बाई या शब्दापर्यंत हे जे दोन तुकडे केले, हा एक पहिला विभाग, हा दुसरा विभाग, हा बाईपर्यंतचा जो विभाग आहे त्याच्यासाठी वाक्य वर्णन करतंय, म्हणजे तो आहे उद्देश्य विभाग. करेक्ट. आणि मग त्या उत्तम मराठी उत्तम शिकवतात हा जो उरलेला भाग आहे याला म्हणायचं विधेय विभाग, म्हणजे तो इकडचा भाग आहे. करेक्ट. आता त्यात जाऊयात आपण ह्या दोन गोष्टींकडे. मग आता पहा, समजा वाक्यातलं क्रियापद पाहिलंय, शिकवितात क्रियापद आहे, त्यात शिकव हा धातू आहे आणि शिकविणाऱ्या कोण असा जर आपण प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे बाई. म्हणजे बाई हा वाक्यातला मुख्य उद्देश आहे, म्हणजेच तो वाक्यातला कोण आहे? कर्ता असणार आहे. मुख्य उद्देश म्हणजेच कर्ता. आता हे पांढरे केस असणाऱ्या हे शब्द कुणाचं वर्णन करत आहेत तर ते बाईंचं वर्णन करत आहेत. मराठी शिकवणाऱ्या बाईंचं ते वर्णन आहे आणि कर्त्याचं वर्णन करणाऱ्या शब्दांना म्हणायचे उद्देशाचा विस्तार. हा उद्देश्य विस्तार असणार आहे. येते लक्षामध्ये? कळलंय? म्हणजे मी हा भागामध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतोय. अजून एखादं वाक्य बघा. हिंदू हृदय सम्राट बाळ ठाकरे सामनाचे संपादक होते, सामनाचे संपादक होते. हे आपण वाक्य घेऊयात. बर, मग आता इकडे पहा, पुन्हा तेच. या वाक्यात कुणाबद्दल बोलल्या गेले, कुणाचं वर्णन आले तर हिंदू हृदय सम्राट बाळ ठाकरे. इथपर्यंत या वाक्याचे दोन तुकडे करा. पहिल्या विभागाला म्हणणार आपण उद्देश्य विभाग. आणि आता बाळासाहेब ठाकरेंबद्दल काय वर्णन करण्यात आले तर आले सामनाचे संपादक होते. हे उरलेलं जे विधान असणार आहे ते विधान विधेय विभागामध्ये मोडते. मग आता या इकडे आपल्याला यात बघायचे. मग यामध्ये संपादक असणारे कोण तर बाळ ठाकरे हा आहे वाक्यातला कर्ता आणि कर्त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? मुख्य उद्देश असं म्हणणार आहोत. कर्ता म्हणजे मुख्य उद्देश. आणि उद्देशाविषयी म्हणजे हिंदू हृदय सम्राट ही ठाकरेंना दिलेली उपाधी आहे, उपमा आहे, किंबहुना त्यांचं ते टोपण नाव आहे. म्हणजेच हे शब्द बाळ ठाकरेंचं वर्णन करतात, कर्त्याचं वर्णन करतात. मग कर्त्याचे वर्णन करणारे शब्द हे वाक्यात काय असणार आहे? उद्देशाचा विस्तार. उद्देशाचा काय असणार आहे? विस्तार. तर मला असं वाटतं की हे दोन मुद्दे तुमचे चांगले क्लिअर झाले असावेत. तर यावरती आयोगाने एक प्रश्न विचारला होता. त्याबद्दल थोडंसं काम करूयात. बघा, आता एक वाक्य घेतो. यात दोन्ही भागांवरती आयोगाने कशा पद्धतीने एक प्रश्न विचारलाय पृथक करण्यासाठी. तर बघा, होळीच्या दिवशी सातपुडा पर्वत रांगेत भोंगऱ्या बाजार भरतो. आता बघा, होळीच्या दिवशी सातपुडा पर्वत रांगेत भोंगऱ्या बाजार भरतो. या वाक्यातला मुख्य उद्देश कोणता असा आपल्याला जर प्रश्न विचारला तर सांगा. मुख्य उद्देश म्हणजेच वाक्यातला कोण? कर्ता. म्हणजेच वाक्यातला कोण? कर्ता. आता आपण एक प्रश्न विचारा. या वाक्यात कुणाबद्दल बोलल्या गेले? होळीबद्दल आहे का? सातपुडा पर्वत रांगेबद्दल आहे का? का बाजाराबद्दल आहे? बाजाराबद्दलचं वर्णन आहे. किंवा तुम्ही एक काम करा, या वाक्यातला सरळ सरळ कर्ता जो आहे
तो शोधा. म्हणजेच काय, भरणा भरतो हे क्रियापद, भर हा धातू, भरणारा कोण, बाजार. आणि मग हा भोंगऱ्या शब्द बाजाराचं वर्णन, म्हणजे आपण डिटेल येणार आहोत. बाजार हा जो शब्द आहे हा मुख्य उद्देश आहे. कोणता बाजार, भोंगऱ्या. त्या टिपिकली आदिवासी क्षेत्रात भरणारा हा जो बाजार आहे त्याचं नाव आहे भोंगऱ्या. हा जो शब्द आहे हा आहे उद्देशाचा विस्तार, म्हणजे कर्त्याचं वर्णन करणारा शब्द. बाकीचे जे आहेत ते इतर भागामध्ये मोडणारे घटक आहेत, त्यावरती आपण सविस्तर येणार आहोत. तर सांगायचा एकच मुद्दा, मुख्य उद्देश म्हणजे वाक्यातला कोण, कर्ता. आणि कर्त्याविषयी वर्णन करणारे शब्द हे कर्त्याचा किंवा त्या उद्देशाचा कोण असणार आहेत, विस्तार असणार आहे. ठीक आहे. आता मित्रांनो पुढे अजून आपल्याला उजवी जी बाजू आहे ती संपूर्ण क्लिअर करायची, तेही उदाहरणासहित. आणि शेवटी सगळं झाल्यावरती पुन्हा आपण सर्व प्रॅक्टिस करणार आहोत, कारण हा खूप महत्वाचा भाग आहे. आता बघा इकडे काय काय होतं. इकडे येतोय विधेय विभाग, त्याला विधेयांग असं म्हणतात. त्यात नंबर 1 येतोय मूळ विधेय. मूळ विधेय येणार आहे. मूळ विधेयालाच म्हणतात मित्रांनो क्रियापद. नंबर 2 विधेय विस्तार येणार आहे. विधेय विस्तार येणार आहे. नंबर 3 या भागात मोडणार आहे विधेय पूरक. विधेय पूरक. विधेय पूरक ए बी सी 3 पार्ट मध्ये येतात. त्याचं इथं बघा पहिला ए कर्म ऑब्लिक कर्मपूरक, कर्म किंवा कर्मपूरक. नंबर बी त्याला आपण म्हणणार आहोत विधान विधीपूरक, विधी किंवा विधानपूरक, विधी किंवा विधानपूरक म्हणणार आहोत त्याला. सी मध्ये येत आहे आधारपूरक. आधारपूरक हे झाले पूरकातले 3 भाग. आणि यात शेवटी येतो चौथा कर्मविस्तार. काय येतो, कर्मविस्तार. तर एवढे घटक आपल्याला बघा. आपण डावी बाजू तर क्लिअर केली आहे. या भागांवरती प्रत्येक वेळेला विशिष्ट आपण उदाहरण घेत आपल्याला हे सगळे मुद्दे क्लिअर करायचे. आता बघा पहा, आता आपण विधेय विभाग. विधेय कोणाला म्हणायचंय, उद्देशाविषयी माहिती देणारा वाक्यातला जो संपूर्ण घटक आहे पुढचा, त्याला म्हणायचंय आपल्याला विधेय विभाग. त्याला आपण विधेयांग असं सुद्धा म्हणणार आहोत. मग आता मित्रांनो विधेयांग मध्ये किंवा या विधेय विभागामध्ये टोटल 4 गोष्टी आहेत. त्यातल्या विधेय पूरकामध्ये सुद्धा 3 गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. मग आता इकडे बघा, पहिला आहे मूळ विधेय. विधेय म्हणजे थोडक्यात उद्देशाचं वर्णन करणारा. पण मूळ विधेय म्हणजेच कोण, तर वाक्यातलं क्रियापद. कुठलंही वाक्य घ्या. समजा एक वाक्य बघा, कुमारने वर्गातील केर काढला. कुमारने वर्गातील केर काढला या वाक्यात कुमार बद्दल वर्णन आहे. मग बा वाक्याचे आपल्याला 2 तुकडे करताच आले पाहिजेत. कुमारने हा एवढाच शब्द वाक्यातला उद्देश्य विभाग आहे. आणि वर्गातील केर काढला पासून फुल स्टॉप शेवटपर्यंत हा जो विभाग आहे हा विधेय विभाग आहे. त्यात अगोदरचे 2 शब्द आपल्याला शोधता आले पाहिजेत. आपण करता शोधूयात. काढला हे क्रियापद, काढ हा धातू, काढणारा कोण, कुमार. मग कुमार हा वाक्यातला कर्ता. कर्ता म्हणजेच मित्रांनो मुख्य उद्देश. कर्ता म्हणजे कोण, वाक्यातला मुख्य उद्देश. आता हे जे क्रियापद आहे ना, हे क्रियापद जे आहे पहा, हा सगळा जो घटक आहे, मी परत एकदा बोलतो, अंडरलाईन केलेला सगळा घटक त्याला विधेय विभाग म्हणतात. विधेय विभाग हा सगळा विधेय विभाग आहे. पण त्यात ऍक्च्युली विधेय म्हणजे त्यातलं एकच जे मूळ विधेय आहे ते कोण आहे, तर ते म्हणजे क्रियापद. म्हणजे हा जो क्रियापद आहे त्याला म्हणायचं मूळ विधेय. तर लक्षात घ्या, हे पांचट आहे, एकदम साधी गोष्ट आहे की मूळ विधेय म्हणजे वाक्यातलं क्रियापद
आणि ते बहुधा वाक्याच्या कुठे असणार आहे, शेवटी असणार आहे. आणि या क्रियापदावर आपण कालच्या भागात सविस्तर चर्चा केली आहे. मग ते क्रियापद सकर्मक असेल, अकर्मक असेल, द्विकर्मक असेल, उभयविध असेल, संयुक्त असेल, सिद्ध असेल, साधित असेल, चर्चा झाली आहे. तर हे क्रियापद म्हणजे मित्रांनो कोण, तर ते मूळ विधेय. करेक्ट. प्रत्येक वाक्याच्या शेवटी कुठलंही वाक्य घ्या, आपण मगाशी वाक्य बोललो कुसुमाग्रज नाशकात राहायचे, मग झालं कुसुमाग्रजांपर्यंतचं वाक्य तोडा, कारण वाक्य कुणाबद्दल बोललंय तर कुसुमाग्रज म्हणजे उद्देश विभाग, हा नाशकात राहायचे हा झाला विधेय विभागात, आणि त्यात राहायचे जो शब्द आहे तो क्रियापद आहे, म्हणजेच तो कोण आहे, मूळ विधेय आहे. म्हणजे मूळ विधेय साधी गोष्ट आहे, ती वाक्याच्या शेवटी असणार, ते म्हणजेच क्रियापद. आता पुढे या. हा जो विधेय विस्तार आहे त्यावरती थोडासा जास्त फोकस करूयात. विधेय विस्तार म्हणजे नेमकं काय, तर त्याच्यासाठी आपल्याला एक वाक्य घ्यावं लागेल. वाक्य घेऊन आपण ही संकल्पना सविस्तर स्पष्ट करूयात. पहिलं वाक्य बघा. पंढरपूरचा गवळी काळ्या म्हशीची धार रोज सकाळी गोठ्यात चळा काढतो. पहा, हे वाक्य आहे, खूप मोठं वाक्य आहे. वाक्य कितीही मोठं असलं तरी वाक्याचे पडतात दोन विभाग, एक उद्देश्य आणि दुसरा विधेय. मग आता आपण प्रश्न विचारा. हे वाक्य पाहून आपण प्रश्न विचारा, ह्या वाक्यात कुणाबद्दल माहिती आली, म्हशीची आली, गोठ्याची आली, का पंढरपूरच्या गवळीची आली? किंवा आपण कर्त्याकडे जरी गेलो तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, काढणारा कोण, पंढरपूरचा गवळी, याचा अर्थ इथपर्यंतचे वाक्याचा भाग पडला. मग आता हे वाक्यांचे विभाग दोन, पंढरपूरचा गवळी हा जो सगळा विभाग आहे ना, हा याला आपण नाव देऊया उद्देश्य विभाग. आणि इथून पुढे काळ्या म्हशीची धार रोज सकाळी गोठ्यात चळा काढतो, हे इथपासून इथपर्यंतचे जे वाक्य, कारण मला सांगा त्या गवळीबद्दल वर्णन आहे, त्या पंढरपूरच्या गवळीबद्दलचं वर्णन इथून पुढे शेवटपर्यंत आलंय. मग हा जो उरलेला सगळा विभाग आहे, या सगळ्याला म्हणायचे विधेय विभाग. पहा, सगळा हा टोटल इथून जो भाग आहे ना, हा सगळा जो आहे तो विधेय विभाग आहे. ठीक आहे. त्यात आपण मूळ विधेयाकडे या. त्यात त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, वाक्याला पूर्णता आणणारा क्रियापद आहे. मग क्रियापद म्हणजेच हा पा काढतो, हे क्रियापद, याचं नाव काय, मूळ विधेय. मूळ विधेय म्हणजे क्रियापद. चला, ही तर गोष्ट क्लिअर झाली. आता आपल्याला विधेय विस्तार शोधायचा आहे, विधेयाचा विस्तार. मग आता सांगा, विधेय म्हणजे कोण, क्रियापद. मग आता क्रियापदाचा विस्तार म्हणजे नेमकं काय, तर मित्रांनो क्रियापदाला प्रश्न विचारायचे. क्रियापदाला प्रश्न विचारा, मी इथं लिहून देतो. क्रियापद जसं बघा, कर्त्याबद्दल वर्णन करणारे शब्द उद्देशाचा विस्तार होते, तसं क्रियापदाबद्दल वर्णन करणारे शब्द हा विधेयाचा विस्तार असणार आहेत. मग कोणते प्रश्न विचारायचे, जी क्रिया वाक्यात चालली ती केव्हा, वाक्यातील क्रिया केव्हा घडली, 2 वाक्यातील क्रिया कोठे घडली, 3 वाक्यातील क्रिया किती वेळा घडली, नंबर 4 वाक्यातील क्रिया कशी घडली, कोठे घडली, केव्हा घडली, किती वेळा घडली. हे जे प्रश्न आहेत क्रियापदाला विचारलेले, हे प्रश्न कोण आहेत माहिती आहे? म्हणजे मी तुम्हाला पुढे जाऊन शब्दांच्या जाती जेव्हा विस्तृत शिकवेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. क्रियापदाला जर आपण 4 प्रश्न विचारले, क्रिया केव्हा घडली, तर काय समजेल माहितीये का, काळाबद्दल माहिती समजेल. आज, काल, उद्या, परवा, केव्हा, जेव्हा, तेव्हा, दुपारी, दिवसा, हे सर्व शब्द कालदर्शक शब्द आहेत. आणि मित्रांनो हे सगळे क्रिया विशेषण अव्यय आहेत. कोण आहेत? क्रिया विशेषण अव्यय. नंबर 2 क्रिया कोठे घडली. बर, मग कोठे घडली म्हणजे स्थलदर्शक शब्द आहेत. स्थलदर्शक
येथे तेथे वर खाली मागे पुढे इकडे तिकडे सर्वत्र आजूबाजूला आसपास हे सर्व शब्द त्या स्थलदर्शक मध्ये जाणार आहेत, म्हणजे ते सुद्धा क्रिया विशेषण अव्ययच आहेत. क्रिया किती वेळा घडली, परिमाणाची माहिती, एकदा दोनदा कित्येकदा हजारदा किंवा कमी जास्त भरपूर अतिशय, हे सर्व शब्द परिमाणाची माहिती देणार आहेत, म्हणजेच हा परिमाणवाचक क्रिया विशेषण अव्यय आहे. आणि क्रिया कशी घडली, आपण म्हणतो चटकन पटकन भरभर गटागटा पटापटा बदाबदा, हे संपूर्ण शब्द क्रियेची रीत दाखवतात. काय दाखवतात? रीत. मग पहा, आणि रीत, याला रीतीवाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण क्रियापदाला हे 4 प्रश्न विचारू, क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली, ह्या 4ही प्रश्नांची उत्तरं जी मिळणार आहेत ते सर्व क्रिया विशेषण अव्यय असतात. कोण असतात? क्रिया विशेषण अव्यय. स्थलवाचक, कालवाचक, परिमाणवाचक, रीतीवाचक अशा पद्धतीचे ते सर्व शब्द, कधी कधी ते शब्दयोगी अव्यय सुद्धा असतात. आणि ह्या सर्वांना विधेय विस्तार म्हणायचे. काय म्हणायचे यांना? विधेयाचा विस्तार. आता एक काम करा, आता संकल्पना थोडीशी समजल्यानंतर आपण उदाहरणाकडे येऊयात. आपलं उदाहरण रेडी आहे. पहा, आपल्याला सगळं शोधायचं. अगोदर लेफ्ट साइड जी होती मगाशी ज्याच्यावर प्रॅक्टिस केली, उद्देश आणि मुख्य उद्देश आणि उद्देशाचा विस्तार, तेही शोधायचे. चला, काढणारा कोण, गवळी का पंढरपूरचा गवळी? तर फक्त गवळी हा जो शब्द आहे ना, हा आहे वाक्यातला कर्ता, आणि कर्त्याला आपण नाव दिलंय मुख्य उद्देश. कर्ता म्हणजे कोण? मुख्य उद्देश. ठीक आहे. आता पंढरपूरचा हा शब्द क्लिअर करतोय की तो गवळी या व्यक्तीचं वर्णन करतोय, त्याच्यासाठी आलेला आहे. मग कर्त्याबद्दल माहिती देणारा शब्द कर्त्याच्या पूर्वी आलाय, याला म्हणायचंय उद्देशाचा विस्तार. याला काय म्हणायचंय? उद्देशाचा विस्तार. आता या आपल्या क्रियापदाकडे आणि विचारा त्याला ते 4 प्रश्न. क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली, विचारा. काढण्याची क्रिया आहे. चला, आता अगोदर त्यात कर्म शोधूयात आपण. म्हणजे कर्म शोधल्यानंतर तुम्हाला इतर बाबी पण कळणार आहेत. पहा, काय काढतो? पंढरपूरचा गवळी काळ्या म्हशीची धार रोज सकाळी गोठ्यात चळा चळा काढतो. काढणारा गवळी काय काढतो? तर धार हा जो शब्द आहे हे वाक्यातलं कर्म आहे. धार हा शब्द कोण आहे? वाक्यातलं कर्म असणार आहे. मग हा शब्द कुठे असणार आहे? अजून आता मला इतर भागांकडे जायचंय. इतर भागातले अजून काही मुद्दे, कर्म विस्तार, कर्म कोण, ते क्लिअर करायचे. आधी फक्त विधेय विस्ताराकडे जाऊयात. चला, केव्हा काढतो? रोज सकाळी. कोठे काढतो? गोठ्यात. कशी काढतो? चळा चळा. मग इकडे बघा, रोज सकाळी गोठ्यात चळा चळा, हे जे 1 2 3 4 शब्द जे आहेत, हा आहे विधेयाचा विस्तार. हा काय असणार आहे? विधेयाचा विस्तार. कारण विधेयाला म्हणजे क्रियापदाला प्रश्न विचारलेत आपण. क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली, हा आहे विधेयाचा विस्तार. हे अजून आपले बाकी आहेत. लागल्यास तर मी वाक्य पुन्हा लिहून पुन्हा ती संकल्पना क्लिअर करेल, कारण ह्यात इकडे अजून आपल्याला जायचंय. आता आपण अजून एखादं वाक्य विधेय विस्तारासाठी घेऊयात. पहा, शेजारचा खंडू, शेजारचा खंडू काल दुपारी बागेतील हौदात धपकन पडला. धपकन पडला. हा, आता बघा, या वाक्यात या पुन्हा तेच वाक्याचे 2 तुकडे आपल्याला करता आले पाहिजेत, 2 भाग करता आले पाहिजेत. वाक्य कुणाबद्दल वर्णन करतंय? खंडू का शेजारचा खंडू? शेजारचा खंडू. झालं, वाक्यांचे 2 तुकडे केले. त्यात वाक्य एक्झॅक्टली कुणाबद्दल बोलते? तर खंडू. किंवा आपण कर्ता शोधूयात. पडणारा कोण?
हौदात पडणारा कोण? खंडू. म्हणजे खंडू हा जो व्यक्ती आहे हा वाक्यातला कर्ता आहे आणि कर्ता म्हणजेच वाक्यातला कोण आहे? तर तो मुख्य उद्देश आहे. करेक्ट. आता शेजारचा हे शब्द कुणाचं वर्णन करतात? बागेचं करतात, हौदाचं करतात का कुणाचं करतात? इथे दुपारी पाहिजे. कुणाचं करतात? तर ते खंडूचं वर्णन करतात. म्हणजे हा जो शब्द आहे तो कर्त्याची माहिती देतो, कर्त्याचं वर्णन करतो. याला म्हणायचंय उद्देशाचा विस्तार. काय म्हणायचं याला? उद्देशाचा विस्तार. म्हणजे एक भाग तर क्लिअर झाला आपला. आता या आपल्या क्रियापदाकडे. हा जो पडला जो आहे तो आहे वाक्यातलं मूळ विधेय. मूळ विधेयाला म्हणतो आपण क्रियापद. आता मित्रांनो एक काम करा, क्रियापदाला प्रश्न विचारा. क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली विचारा. केव्हा पडला? काल, दुपारी. कुठे पडला? बागेतील, हौदात. कसा पडला? धपकन पडला. हे जे शब्द आहेत काल, दुपारी, बागेतील, हौदात, धपकन, हे शब्द क्रियापदाचं वर्णन आहे, म्हणजेच विधेयाचं वर्णन आहे. आणि विधेयाचं वर्णन जे करणारे शब्द असतील त्याला म्हणायचंय विधेयाचा विस्तार. विधेय विस्तार क्लिअर झालाय. मग क्रियापदाला काय प्रश्न विचारायचे? क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली. आता प्रत्येक वेळेसच्याच वाक्यात हे एवढे सगळेच शब्द असतील असं नाही. वाक्य मोठं आलं त्याच्या अनुषंगाने विधेय विस्तार ठरतो. वाक्य छोटा असेल तर कधी कधी विधेय विस्तार नसतो सुद्धा. म्हणजे डायरेक्टली कर्ता आला, कर्म आला, क्रियापद आला, मग त्यात विधेय विस्ताराला कुठेही जागा नसेल. म्हणजे वाक्याची लांबी किती अवलंबून आहे, त्यात ते सगळ्या बाबी येतात का त्याच्यावरती तो घटक अवलंबून आहे. आता या मित्रांनो तिसऱ्या घटकात विधेयपूरक. काय शब्द आहे? विधेयपूरक. ही थोडीशी महत्वाची संकल्पना आहे, तर याला जरा विस्तृतपणे क्लिअर करूयात. विधेयपूरक म्हणजे नेमकं काय? हा आता बघा, विधेय, विधेय म्हणजे क्रियापद, पूरक. आता मित्रांनो एक बघा, वाक्याला पूर्णता आणणारा घटक, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा घटक म्हणजे क्रियापद. क्रियापद कुठं असेल? वाक्याच्या शेवटी असेल. बर, आता कधी कधी काय होतं, वाक्यात कर्ता पण आहे, वाक्यात क्रियापद आहे, पण तरी देखील ते वाक्य पूर्ण नसतं. तरी त्या वाक्याचा अर्थ आपल्याला कुठंतरी अपूर्ण वाटत असतो. म्हणजे क्रियापदाशिवाय सुद्धा काही शब्द वाक्याला पूर्णता आणत असतात, अर्थ प्राप्त करून देत असतात, असे शब्द. मग आता पहा, एक पहिलं वाक्य, आईने घराच्या सर्व, मी एक शब्द मुद्दामून गाळतो. बघा आता, आईने घराच्या सर्व उघडल्या. वाक्य लिहिलं. चला या वाक्यात एक काम करा, दोन तुकडे करा. कोणाबद्दल बोललोय? आई, कारण उघडणारी आई. चला वाक्याचे दोन तुकडे झाले. करेक्ट. आईने हा वाक्यातला कोण आहे? कर्ता आहे. आणि कर्त्याला आपण नाव दिलंय मुख्य उद्देश. हा कर्ता म्हणजेच मुख्य उद्देश. यात आईचं वर्णन करणारा असा कोणताही शब्द नाहीये. याचा अर्थ या वाक्यात मुख्य उद्देश नाहीये. आता या वाक्यात उघडल्या हे जे शेवटी अर्थ पूर्ण केलाय, शेवटी आलाय वाक्याच्या, ते कोण आहे? क्रियापद. म्हणजे ते मूळ विधेय आहे. बरोबर. आणि आता हे जे वाक्य मी इथे गाळून टाकलेला शब्द आहे ना, वाक्यात क्रियापद आहे पण तरी अर्थपूर्ण आहे का वाक्याला? बघा वाक्य वाचू. आईने घराच्या सर्व उघडल्या. काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी इनकम्प्लीट आहे. मग जर आपण एक काम केलं, इथं खिडक्या हा जर शब्द आपण टाकला, आता वाक्य वाचलं, आईने घराच्या सर्व खिडक्या उघडल्या. सर्व खिडक्या उघडल्या. आता वाक्याला पूर्णता प्राप्त झाली, अर्थ पूर्ण क्लिअर झाला. म्हणजेच हे तर आपलं मूळ विधेय आहे. मग मित्रांनो, हा खिडक्या शब्द जो आहे तो व्याकरणाच्या दृष्टीने कोण आहे? तर तो कर्म आहे. या वाक्यात आलेला खिडक्या शब्द जो आहे तो कोण आहे? कर्म. कारण कर्म कसं शोधायचं कालच्या वाक्यात आपण चर्चा केलेली आहे. उघडणारी आई. आणि उघडण्याची क्रिया कुणावर घडली किंवा काय उघडल्या? तर खिडक्या. आणि खिडक्या हा शब्द वाक्यातला कोण आहे?
कर्म याचा अर्थ एक गोष्ट फिक्स आहे की वाक्यातलं जे कर्म आहे ते कर्म क्रियापदाशिवाय सुद्धा त्याला वाक्याला पूर्णता आणण्याचं काम करू शकतं. म्हणजे जसं क्रियापद अर्थपूर्ण करण्याचं काम करते तसं कर्मामुळे सुद्धा वाक्य पूर्ण होऊ शकतं. मग सांगा, कर्मामुळे विधानाला पूर्णता येते. कुणामुळे विधानाला पूर्णता आली? कर्मामुळे विधानाला पूर्णता आली. मग कर्माला आपण विधेयपूरक म्हणू शकतो का? तर डेफिनेटली म्हणू शकतो. पहा, विधेय म्हणजे क्रियापद आणि पूरक म्हणजे त्याला पूर्णता आणणारा किंवा त्याला पूरक असा शब्द. म्हणजेच कर्म जे आहे ते वाक्याला पूर्णता आणण्याचं काम करतंय. त्या म्हणजे कधी कधी बघा, सकर्मक धातू मी सगळेच बोलतो. सकर्मक धातू जे असतात म्हणजे थोडक्यात जी क्रियापद सकर्मक असतात त्यातले जे सगळे कर्म आहेत ना ते सगळे कर्म हे विधेयपूरक असतात. म्हणजे विधेयपूरकात कर्म आणि कर्मपूरक येते. कर्म आणि कर्मपूरक. तुम्ही एखादं अजून वाक्य बघा. दामलेंच्या राघोबाने दुकानातून आणली. पहा, मी पुन्हा एकदा एक शब्द गाळून टाकलाय. दामलेंच्या राघोबाने दुकानातून आणली. आता वाक्यात कोणाबद्दल बोललोय? दामलेंचा राघोबा. इथे या, वाक्यांचे दोन तुकडे करा. हे आहे उद्देश्य विभाग, हे आहे विधेय विभाग. चला कर्ता शोधूयात. आणणारा कोण? राघोबा. हा झाला कर्ता. कर्ता म्हणजे कोण झाला? मुख्य उद्देश झाला. करेक्ट. आता हा दामलेंचा जो शब्द आहे तो शब्द राघोबासाठी आलेला आहे. म्हणजेच कर्त्यासाठी आलाय, म्हणजेच उद्देशासाठी आलाय. आणि उद्देशासाठी जो येतो त्याला म्हणायचंय उद्देशाचा विस्तार. हा झाला, क्लिअर झाला, उद्देशाचा विस्तार. भरपूर वेळा 10 वाक्य झालेच असतील आपल्या चर्चेला. आता इकडे या. आणली जे आहे ते आणली आहे वाक्यातलं मूळ विधेय. मूळ विधेय म्हणजेच कोण? वाक्यातलं क्रियापद. आता हे क्रियापद जे आहे ह्या क्रियापदातून कर्ता आणि कर्म शोधूयात. दिसते का बघा. आणणारा कोण? राघोबा. काय आणली? शब्द मिसिंग आहे. तुम्ही वाक्य वा, दामलेंच्या राघोबाने दुकानातून आणली. काहीतरी मिसिंग आहे. मग आपण एक काम करूया, इथे शब्द आपण टाकला साखर. दामलेंच्या राघोबाने दुकानातून साखर आणली. आता या शब्दामुळे त्या वाक्याला अर्थ प्राप्त झाला, त्या विधेयाला अर्थ प्राप्त झाला. मग सांगा, हे व्याकरणाच्या दृष्टीने कोण आहे? काय आणली? साखर. म्हणजेच हे वाक्यातलं कोण आहे? कर्म. म्हणजे या विधानाला कुणामुळे पूर्णता प्राप्त झाली? कर्मामुळे पूर्णता प्राप्त झाली. आणि म्हणून विधेयपूरक जो आहे त्या विधेयपूरकातला पहिला घटक जो आहे तो कर्म किंवा कर्मपूरक. तो कर्म किंवा कोण असणार आहे? कर्मपूरक असणार आहे. बरोबर. आता एक काम करा, हे दोन थोडेसे मागे ठेवतो आणि मी या घटकाकडे येतो, चौथ्या घटकाकडे. त्याचं नाव आहे कर्मविस्तार. काय नाव आहे त्याचं? कर्मविस्तार. आता बघा, कर्मपूरक म्हणजे थोडक्यात एक सांगतो, जे प्रत्यक्ष कर्म असतात म्हणजे ज्यांच्यावर थेट क्रिया घडते ते प्रत्यक्ष कर्म हे विधेय विभागात येतात. हे तर क्लिअर झालं. ते विधेयपूरक असतात आणि त्यातला ते कर्म किंवा कर्मपूरक असतात. आता कर्माचा विस्तार काय? हा लास्ट पार्ट, त्याकडे थोडंसं लक्ष देऊयात. आता थोडंसं पहा वाक्य, म्हणजे तो चौथा भाग कर्माशी संबंधित आहे म्हणून तो घेऊन टाकतो, म्हणजे तुमचा आणखी मुद्दा क्लिअर होईल. टॅक्स असिस्टंटला 2017ला आयोगाने एक प्रश्न घेतला, एक विधान दिलं होतं. तेच विधान मी आता घेतोय आणि त्यानुसार तुम्हाला ही संकल्पना क्लिअर करून दाखवतो. माधुरी पुरंदरेंनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले. हे वाक्य विचारलं होतं. आता कुठे अधोरेखित केलेलं होतं त्याकडे आपण जाऊयाच. पण आता बघा, सगळे पुन्हा दोन तुकडे करता आले पाहिजेत आपल्याला वाक्याचे. वाक्यात कुणाबद्दल बोलल्या गेले? माधुरी पुरंदरे. मग आता पहा,
इथून झाले वाक्याचे दोन तुकडे. करेक्ट. त्यात एक्झॅक्टली कुणाबद्दल, थेट कुणाबद्दल बोलतोय आपण, तर माधुरी पुरंदरेंबद्दलच बोलतोय. म्हणजेच त्या लेखिका ज्या आहेत त्या वाक्यातला कर्ता आहे. तुम्ही अजून एक काम करा, वाक्यातला कर्ता आपल्या नेहमीच्या पद्धतीने शोधा. लिहिणाऱ्या कोण, लिह धातू त्याला नारा नारी लावा. लिहिणाऱ्या कोण, माधुरी पुरंदरे, तो वाक्यातला कर्ता. कर्ता म्हणजे मुख्य उद्देश, मुख्य उद्देश. आता एक लक्षात घ्या, माधुरी पुरंदरे बाबासाहेब पुरंदरेंच्या कन्या आहेत. आणि मग जर एखादं वाक्य आपण असं घेतलं असतं, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या कन्या, मग हे जे मागचे शब्द असते ते उद्देशाचा कोण असते, विस्तार. उद्देशाचा काय असता, तो विस्तार. पण या वाक्यात उद्देशाचा विस्तारच नाहीये. करेक्ट. मग आता इकडे बघा, या वाक्यातलं क्रियापद बघा, मूळ विधेय म्हणजेच वाक्यातलं क्रियापद. आता वाक्यातलं कर्म शोधा. एक काम करा, हा जो पुस्तक शब्द आहे तो नाही असं समजा वाक्य वाचा. माधुरी पुरंदरेंनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे लिहिले. पुस्तक या शब्दाने विधानाला पूर्णता आली, म्हणजे पुस्तक हा वाक्यातला कर्म आहे. कोण आहे, हा कर्म. आणि हा कर्म विधेयपूरक आहे, विधेयपूरकातला एक घटक आहे, तो म्हणजेच कोण, कर्म. करेक्ट. आता मला सांगा, इथे अंडरलाईन होता, आयोगाने कुठे अंडरलाईन केलंय, इथून इथपर्यंत अंडरलाईन केलंय. शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे हा जो शब्द आहे इथे अंडरलाईन होतं. आणि प्रश्न विचारला होता, अधोरेखित शब्द कशाचं, त्याचं वाक्य पृथक्करण सांगा. आता 2 मिनिट इकडे बघा. हे जे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे हे जे शब्द आहेत ते माधुरी पुरंदरेंचं वर्णन नाही करत किंवा ते लिहिण्याचं वर्णन नाही करत, तर ते शब्द पुस्तक या कर्माचं वर्णन करतात. ते पुस्तकाबद्दल माहिती देतात की हे पुस्तक नेमकं कशाबद्दल आहे त्याचं वर्णन करतात. म्हणजेच एक गोष्ट, कर्माबद्दल माहिती देणारा शब्द कर्माच्या मागे आला. कर्माबद्दल माहिती देणारा शब्द जर कर्माच्या मागे म्हणजे पूर्वी येत असेल, तो शब्द समूह सुद्धा असू शकतो. म्हणजे हा जसा बघा, एक शब्द नाहीये, शब्द समूह आहे, मोठा शब्द आहे, तर या सर्व घटकाला कर्माचा विस्तार म्हणतात. काय म्हणतात याला, कर्माचा विस्तार. म्हणजेच कर्मविस्तार आहे का बघा, चौथा भाग. म्हणजे कर्म आणि कर्माबद्दल माहिती देणारे शब्द त्याला कर्मविस्तार किंवा काही ठिकाणी कर्मविस्तारक असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि तेच आपल्याला आयोगाने विचारलेलं होतं. आता एक काम करूयात, इतर काही प्रॅक्टिससाठी उदाहरणं घेऊयात आणि कर्मपूरकाची संकल्पना अजून क्लिअर करूयात. चला पुढे पहा. सदूने सॅमसंग कंपनीचा मोबाईल घेतला. सदूने सॅमसंग कंपनीचा मोबाईल घेतला. ठरलं. चला या वाक्याचे 2 तुकडे करा. कोणाबद्दल बोलतोय, सदू. ठीक आहे, वाक्याचे 2 तुकडे केले. एक्झॅक्टली कुणाबद्दल बोलतोय, सदू. सदू म्हणजेच वाक्यातला कर्ता, म्हणजेच वाक्यातला मुख्य उद्देश. तुम्ही कर्ता पण शोधून बघा. घेणारा, बा सॅमसंग कंपनीचा मोबाईल घेतला, मोबाईल घेणारा कोण, सदू. सदू मिळाला कर्ता. आता एक काम करा बरं, हा मोबाईल शब्द काढून टाका. सदूने सॅमसंग कंपनीचा घेतला, वाक्याला अर्थ नाही. वाक्याला या मोबाईल शब्दामुळे अर्थ प्राप्त झाला. म्हणजे हे थेट प्रत्यक्ष कर्म आहे. कोणतं कर्म आहे, प्रत्यक्ष कर्म. म्हणजे आपण याला कर्म म्हणूयात. म्हणजेच या कर्मामुळे वाक्याला अर्थ प्राप्त झाला, म्हणजेच विधेयपूरक कर्म किंवा कर्मपूरक, दोन्ही पण नाव त्याला दिले जाऊ शकतात. आता हे जे शब्द आहेत ना, सॅमसंग कंपनीचा, हा शब्द सदूचं वर्णन करतो का मोबाईलचं वर्णन करतो? हा, सॅमसंग कंपनीचा हे 2 शब्द मोबाईल साठी आलेले आहेत. मोबाईल या कर्माचं ते वर्णन करतात. आणि म्हणून मित्रांनो याला म्हणायचंय कर्माचा विस्तार. कर्माचा विस्तार. तर लक्षात आलंय, कर्माबद्दल माहिती देणारे शब्द कर्माच्या मागे असतील तर तो कर्म विस्तार असतो. अजून एखादं वाक्य बघा.
आईने विणाचे फाटलेले दप्तर शिवले. आईने विणाचे फाटलेले दप्तर शिवले. करेक्ट. आता बघा वाक्यात शिवणारी कोण? आई. वाक्याचे दोन तुकडे करा. आई हा वाक्यातला कर्ता आहे. कर्ता आहे म्हणजेच मुख्य उद्देश आहे. ही गोष्ट क्लिअर झाली. शिवले हे वाक्यातलं मूळ विधेय आहे. मूळ विधेय आहे म्हणजेच वाक्यातलं ते कोण आहे? क्रियापद आहे. आता हे शब्द काढून टाका. आईने विणाचे फार विचित्र अर्थ लागेल, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय लक्षात येते का की दप्तर हा जो शब्द आहे हा वाक्यातला कर्म आहे. कोण आहे? कर्म आहे. याचा अर्थ मित्रांनो इथे बघा, आईने विणाचे फाटलेले दप्तर शिवले. शिवणारी आई. काय शिवले? दप्तर. दप्तर हे कर्म आहे. कर्मामुळे विधानाला पूर्णता येत होती, म्हणजेच कर्म हा विधेयपूरक घटकात मोडणारा घटक आहे. आता हे जे दोन शब्द आहेत ते शब्द आईचं वर्णन नाही आहेत. विणाचे फाटलेले हे जे दप्तरासाठी आलेले शब्द आहेत याला म्हणायचंय कर्माचा विस्तार. काय म्हणायचं याला? कर्माचा विस्तार म्हणायचं. तर कर्म विस्तार क्लिअर झाले. कर्माबद्दल माहिती देणारे शब्द. करेक्ट. मग एक लक्षात घ्या, ते कर्माचा विस्तार करणारे जे शब्द आहेत त्याला मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. थोडंसं डिटेल गेलो की ते विधी विशेषण म्हणजे कर्माचं विशेषण पण असणार आहे. म्हणजे त्याला विशेषणाचा जर अँगल बघितला तर ते कर्म विशेषण पण असतात. म्हणजे बघा एखादं वाक्य, एक तशा प्रकारचं एक वाक्य घेतो. सुधाने कमलसाठी काळ्या रंगाचा कुर्ता शिवला. अशाच प्रकारचं विधान घेतलंय मी. शिवणारी सुधा. ठीक आहे. वाक्याचे दोन तुकडे पडले. मुख्य उद्देश म्हणजेच उद्देशाचा म्हणजेच कर्ता. ठीक आहे. शिवला हे क्रियापद मूळ विधेय. काय शिवला? कुर्ता. कुर्ता हे कर्म. ठीक आहे. कमलसाठी काळ्या रंगाचा. पुन्हा तेच कमलसाठी काळ्या रंगाचा हे शब्द कुर्त्याचं वर्णन करतात म्हणजे हा कर्म विस्तार आहे. आणि मित्रांनो इथे बघा हा जो शब्द आलेला आहे हा कर्माचं वर्णन करणारा शब्द हा तुम्हाला विशेषणाच्या भूमिकेत पण दिसेल. याचा अर्थ लक्षात घ्या, हे जर नाम असेल, नामाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दास आपण विशेषण म्हणतो. जसं की बघा काळा कुर्ता. कुर्ता हे नाम, कोणत्या रंगाचा? काळा. मग तसं इथं कुर्त्याबद्दल शब्द माहिती आलाय म्हणजे तो विशेषणाच्या सुद्धा भूमिकेत असेल. कर्म विस्तार, कर्माबद्दल माहिती देणारा शब्द. ठीक आहे. आता बघा दुसऱ्या घटकाकडे या. विधिपूरक किंवा विधानपूरक. बघा बरं का, विधी यात क्रियापद असतं. क्रियापद सोडून कर्म सोडून असा एक शब्द असतो की तो शब्द कर्म त्या क्रियापदाला पूर्णता देत असतो, अर्थ प्राप्त करून देतो. कर्म नाही पाहिजे, कर्मही नाही पाहिजे आणि तो क्रियापदही नाही पाहिजे. ते दोन्ही सोडून एक शब्द आहे की जो विधानपूरकाच्या घटकात येतो. मग असे कोण येतात? तर त्यात दोन प्रकार आहेत. दोन व्हरायटीचे उदाहरणं त्यामध्ये येत असतात. तर त्यातला आपण टाईप 1 घेऊयात. त्यातला टाईप 1 म्हणजे यात बी मधला टाईप 1. त्यात उदाहरणांचा टाईप या. आता काय उदाहरण आहे बघा. आपण एकदम सुरुवातीला एक जे वाक्य घेतलं होतं ते घेतो. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत. दुसरं वाक्य, ती डॉक्टर आहे.
राम राजा झाला, राम राजा झाला. त्याच्यानंतर इथे एक लाईन देऊन दुसरे वाक्य लिहितो बघा त्याच्यात, आंबा नासका निघाला. त्याच्यानंतर गुरुजी रागावलेले दिसतात. त्याच्यानंतर माधुरी सुंदर दिसते, माधुरी सुंदर दिसते. आता बघा मित्रांनो, एक काम करा, हा दैवत शब्द डॉक्टर, राजा, नासका, रागावलेले, सुंदर हे शब्दच काढून घ्या. हे शब्द लिहिलेले नाहीत असं गृहीत धरा आणि हे वाक्य वाचा. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आहेत. ती आहे राम झाला, आंबा निघाला, गुरुजी दिसतात, माधुरी दिसते. मला सांगा, जर अधोरेखित शब्द वाक्यात वापरले नाही तर वाक्यात क्रियापद असून सुद्धा अर्थ मिळत नाही. क्रियापद आहेत ना वाक्यात, हे सगळे आहेत, आहेत, झाला, निघाला, ही सगळी क्रियापदच आहेत. पण ही क्रियापद असून ते जर शब्द नाही वापरले तर वाक्याला अर्थ आहे का? नाही. आता दुसरी गोष्ट, हे अधोरेखित शब्द काही कर्म नाही आहेत, कर्म नाही आहेत. तुम्ही चेक करा. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत. असणारे कोण? शिवाजी महाराज. असण्याची क्रिया कोणावर घडली? महाराजांवरच. मी कालच्याच लेक्चरमध्ये सांगितलंय की जर कर्त्यासाठी प्रश्न विचारला, कर्मासाठी प्रश्न विचारला आणि दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकच येत असतील तर अशा वाक्यात कोण नसतं? कर्म नसतं. मग सांगा, या वाक्यात छत्रपती शिवाजी महाराज हा कर्ता, इथं लिहूयात, हा यस सब्जेक्ट. ती डॉक्टर आहे. असणारी कोण? ती. असण्याची क्रिया तिच्यावरच, हा ती कर्ता आहे. राम राजा झाला. झाला म्हणजे हो धातू पकडायचा. होणारा कोण? राम. होण्याची क्रिया रामावरच घडली, राम करता. आंबा नासका निघाला. निघणारा कोण? आंबा. निघण्याची क्रिया आंब्यावरच घडली. म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण वाक्यात जे पहिले आलेले शब्द आहेत ते कर्ते आहेत आणि या सगळ्या वाक्यात कर्म नाहीये. कोण नाहीये मित्रांनो? कर्म नाहीये. कारण काहींना असं वाटेल की सर हे कर्म आहेत, मग ते कर्मपूरक झाले. विधेयपूरक. विधेयपूरकचा अर्थ काय? क्रियापद सोडून क्रियापदाला पूर्णता आणणारे, म्हणजेच कर्म वाक्याला पूर्णता आणतं, म्हणून विधेयपूरकामध्ये कर्म येतं. आता दुसरं आहे विधानपूरक, म्हणजे या वाक्याला कर्म सोडून अशा शब्दांनी पूर्णता आणली. बघा, आणि अजून एक त्यातले दोन मुख्य भाग सांगतो की जर कर्ता आणि कर्त्याबद्दलचं वर्णन करणारे शब्द, म्हणजे हा शब्द कर्ता आणि कर्त्याचं वर्णन करणारे शब्द, ह्या दोन्हींचा एकच अर्थ निघत असेल तर तो जो दैवत शब्द आहे त्याला म्हणायचंय विधी किंवा विधानपूरक. म्हणजे बघा, छत्रपती शिवाजी महाराज हा कर्ता आणि त्यांच्याबद्दल माहिती दिलेला नंतर आलेला शब्द, एक लक्षात घ्या, तो कर्त्यानंतर पुढेच आला पाहिजे, लगेच पुढे आला पाहिजे. ठीक आहे? म्हणजेच दैवत शब्द जो आहे तो कर्त्यानंतर आला. मग या दोन्हींवरून एकच अर्थ निघतोय. ह्या दोन्हींचा मिनिंगच मुळात एक आहे आणि म्हणून हा जो दैवत शब्द आहे तो कर्म नाहीये, त्याला विधानपूरक म्हणायचं. विधानाला पूर्णता आणणारा घटक. उदाहरण नंबर 2 बघा. ती डॉक्टर आहे. ती झाला कर्ता आणि कर्त्यानंतर बघा, कर्त्यानंतर आलेला शब्द आणि तो कर्ता हे दोन्ही शब्द एकच घटकाचं वर्णन करतात. ती डॉक्टर आहे आणि म्हणून कर्त्यानंतर आलेला शब्द हा कर्त्याबद्दल माहिती देत असेल तर तो विधानपूरक असतो. कोण असतो तो? विधानपूरक किंवा विधीपूरक. दुसरंच चाललंय आपलं पुढे. राम राजा झाला. परत तेच रामाबद्दलचं वर्णन करणारा शब्द म्हणजे कर्ता. कर्त्याचं वर्णन करणारा शब्द राजा हा पुन्हा तेच कर्त्याचंच वर्णन करतो. आणि लक्षात घ्या, तो कर्त्यानंतर ताबडतोब पाहिजे, तर त्याला म्हणायचंय विधानपूरक. मी इथे एक अंडरलाईन केलेली आहे, सॉरी एक रेष मारलेली आहे. मी या 3 वाक्यांना वेगळं, ह्या 3 वाक्यांना वेगळं घेतलंय. तर इथे मित्रांनो काय आहे? दैवत.
डॉक्टर आणि राजा हे कर्त्याचं वर्णन करतात, पण दैवत, डॉक्टर आणि राजा हे नाम आहेत. कोण आहेत हे? नाम. दैवत नाम भाववाचक नाम आहे, डॉक्टर सामान्य नाम आहे, राजा सामान्य नाम आहे. हे नामाच्या भूमिकेत आहेत. आता खाली या, हे तीन शब्द सुद्धा विधानपूरकच आहेत, पण ते नामाच्या भूमिकेत नाही आहेत, तर ते विशेषणाच्या भूमिकेत आहेत. कोणाच्या भूमिकेत आहेत? नीट बघा. आंबा नासका निघाला, आंबा नासका निघाला, निघणारा आंबा, निघण्याची क्रिया आंब्यावरच घडली, म्हणजे हा कर्ता झाला. आता आंब्या म्हणजे कर्त्याबद्दल माहिती देणारा शब्द नासका, तो कर्त्यानंतर लगेच आला का? आला. मग याला म्हणायचं विधानपूरक. इथं बी नंबर चाललाय आपला, विधानपूरक, कारण त्याने विधानाला पूर्णता आणली. आणि मला सांगा, नासका हा शब्द नाम नाही, तर तो नास या धातूपासून बनलाय, म्हणजे तो विशेषण तर आहेच, पण तो धातू साधित विशेषण आहे. कोणतं विशेषण आहे? धातू साधित विशेषण. याला तुम्ही अजून एक गोष्ट म्हणू शकता, लक्षात घ्या मित्रांनो, इथे बघा, विशेषण नामाच्या अगोदर येतं की नंतर, याच्यावरून विशेषणाचे दोन प्रकार पडतात. मी विशेषण या घटकात ते सविस्तर सांगेल. जर नामाच्या अगोदर विशेषण आलं, इकडे अगोदर, तर त्याला अधिविशेषण म्हणतात. काय म्हणतात त्याला? अधिविशेषण. आणि जर नामाच्या नंतर विशेषण आलं ना, तर त्याला विधी विशेषण म्हणतात. विधी विशेषण. अजून एक नाव आहे त्याला, याला पूर्व विशेषण म्हणतात, तर याला उत्तर विशेषण म्हणतात. ठीक आहे. मग आता इथं बघा, मी असं म्हणलंय का गोड आंबा, गोड आंबा म्हटलं असतं, इकडे इकडे एखादा शब्द घेतला असता, किंवा मी हेच वाक्य असं घेतलं असतं, नासका आंबा, मी नासका आंबा खाल्ला, तर ते अधिविशेषण असतं. पण हे आंब्यानंतर, नासका शब्द आंब्यासाठीच आलाय, तो निघण्यासाठी नाही आलेला. आंबा शब्दाचं वर्णन करतो, मग कर्त्याबद्दल वर्णन करणारा शब्द कर्त्याच्या नंतर, आणि तो नाम नाहीये, तो विशेषणाच्या भूमिकेत आहे, मग त्याला म्हणायचं विधी विशेषण. म्हणजे हा विधी विशेषण आहे. समजतंय काय चाललंय ते? पुढे, गुरुजी रागावलेले दिसतात. दिसणारे गुरुजी कर्ता, कर्त्यानंतर लगेच आलेला शब्द रागावलेले, तो कर्त्याचं वर्णन करतोय. आणि दुसरी गोष्ट, रागावलेले हा शब्द धातू साधितच विशेषण आहे, कारण राग या नामापासून बनलाय. मग तो परत तेच, कारण नामाच्या नंतर आहे, म्हणजे विधी विशेषण आहे. पुढे बघा, माधुरी सुंदर दिसते. दिसणारी माधुरी, माधुरीच कर्ता आहे. कर्त्याचं वर्णन करणारा शब्द कर्त्यानंतर ताबडतोब आलाय, पण हे तीनही शब्द जे आहेत ते विशेषण आहेत. म्हणजे बघा, तुम्हाला खूप डिटेल गोष्टी सांगतोय मी, याच्यावर कसे प्रश्न येतील ज्यावेळेस आपण टेस्ट पेपर घेऊया, टॉपिक टेस्ट, त्यावेळेस तर आपल्याला कळेलच. विधिपूरक, विधिपूरकात पहिला टाईप चाललाय आपला. त्यात हे सगळे विधिपूरक आहेत, दैवत, डॉक्टर, राजा, नासका, रागावलेले, सुंदर. त्यात पण दोन पार्ट आहेत. काही विधिपूरक नामाच्या भूमिकेत आहेत, ते ऍक्च्युली नाम आहेत, आणि काही विधिपूरक हे विशेषण आहे. आणि जे विशेषण आहेत ते कर्त्यानंतर आलेत, म्हणजे नामानंतर आलेत, म्हणजेच ते कोण आहेत? विधी विशेषण आहेत. येते लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला प्रश्न काय येईल? आयोग ज्यावेळेस स्टेटमेंटवर प्रश्न विचारते, काय प्रश्न येईल की बघा, विधानपूरक हे कर्त्याचे विशेषण आहे, विधानपूरक हे कर्त्याचे विधी विशेषण आहे. विधान बरोबर का? मग हेच 2-3 विधानं देणार, आणि त्याच्यानुसार आता बघा, विधानपूरक म्हणजे हा बी पार्ट, हे कर्त्याचं विधी विशेषण आहे का? आहे. बघा ना, कर्ता, कर्त्याचं इथं ते विधानपूरकाचं काम करते, आणि ते कर्त्याच्या नंतर आलाय, म्हणजे हे जे सगळे 6 शब्द आहेत हे विधानपूरक आहेत, आणि ते हे 3, आणि त्यात ते विधी विशेषण आहेत. हे नाही आहेत, हे विधी विशेषण नाही आहेत, कारण हे फक्त नामाच्या भूमिकेत आहेत, हे फक्त विधानपूरक आहेत, कारण ते विशेषणाच्या अँगलने आलेले नाही आहेत. येते लक्षामध्ये? पहिला पार्ट कळालाय तुम्हाला विधानपूरकामधला, की कर्ता. बघा परत एकदा सांगतो, कर्ता आणि कर्त्याबद्दलचे माहिती देणारे शब्द ताबडतोब त्याच्यानंतर लगेच आला पाहिजेत, तर तो शब्द हा विधानपूरक, त्याला विधिपूरक असं म्हणतात. आता यातला टाईप 2, उदाहरणांचा टाईप 2 बघा. आता
इथं 2 टाइम बघा. आता जो कर्ता आहे इथं लिहितो कर्ता. कर्त्याच्या अगोदर आलेलं नाम किंवा सर्वनाम. पावर का आता सगळ्यांनी. कर्त्याच्या अगोदर आलेलं नाम किंवा सर्वनाम जर चतुर्थी विभक्तीत असेल. चतुर्थी विभक्ती म्हणजे स ला ना ते हे 4 प्रत्यय आणि त्यातही चतुर्थी दान करण्याचा अर्थ व्यक्त करते म्हणजे सलाने ते प्रत्यय त्याला पाहिजेत. कर्त्याच्या अगोदर इथं लिहितो अगोदर. कर्त्याच्या अगोदर आलेलं नाम किंवा सर्वनाम जर चतुर्थी विभक्तीत असेल तर तो शब्द सुद्धा विधिपूरकच असतो. बी विधानपूरक किंवा विधिपूरकच असतो. उदाहरण क्रमांक 1 बघा. गुलाबाला काटे असतात. बघा हे वाक्य. गुलाबाला काटे असतात. पहिली गोष्ट या वाक्यात जो मुख्य उद्देश आहे म्हणजे या वाक्यात गुलाबाचं वर्णन नाहीये काट्याचं वर्णन आहे. कारण लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्हाला उद्देश आणि विधेय शोधायचे तेव्हा कर्ता शोधा. या वाक्यातला कर्ता. गुलाबाला काटे असतात. असणारे कोण. काटे हा कर्ता. करेक्ट. आता मी काय लिहिलं इथं बघा. कर्त्याच्या अगोदर आलेलं नाम किंवा सर्वनाम जर चतुर्थी विभक्तीत असेल. आलाय का सला नाते. जर चतुर्थी विभक्तीत असेल तर हा शब्द सुद्धा विधानपूरकाचंच काम करतो. कोणाचं काम करतो. विधानपूरक. म्हणजे हा गुलाबाला जो शब्द आहे तो विधानपूरक किंवा विधिपूरक म्हणूनच वाक्यात आलेला आहे. येते लक्षात. म्हणजे तुम्हाला असं स्टेटमेंट देऊन इथं अधोरेखित करतील आणि प्रश्न विचारतील कंसात सूचना देतील अधोरेखित शब्दाचं वाक्य पृथक्करण करा तर तो विधानपूरक आहे. येते लक्षामध्ये. अजून वाक्य बघा. चर्चा करायची अजून वाक्याची आपल्याला. मला पपई आवडते. मला पपई आवडते. आवडते क्रियापद. आवडणारी कोण. पपई हा वाक्यातला कोण रे मित्रांनो. कर्ता. बरोबर. कर्त्याच्या अगोदरचा शब्द बघा. मी हे सर्वनाम आहे. मी या सर्वनामाला मी म्हणलंय नाम आला पाहिजे सर्वनाम आला पाहिजे. मी या सर्वनामाला विभक्ती झाली बदल झाला. मला म्हणजे सला ते सला नाते म्हणजे चतुर्थी विभक्ती. मग सांगा कर्त्याच्या अगोदर आलेला शब्द नाम असेल सर्वनाम असेल तो जर चतुर्थी विभक्तीत आला तर तो शब्द सुद्धा विधानपूरकाचं काम करतो. कशाचं काम करतो तो. विधानपूरक किंवा विधिपूरक. करेक्ट. आता पुढे बघा. विधानपूरकाचंच अजून एक वाक्य. राजाला मुकुट शोभतो. हे आकर्मक वाक्य आहेत बघा. सगळे वाक्य आकर्मक आहेत. कर्म नाही याच्यात. शोभणारा कोण. राजा नाही. मुकुट. मुकुट वाक्यातला कर्ता. काय शोभतो. मुकुट. कर्म नाहीये. बर मग आता परत तेच बघा. कर्त्यानंतर आलेला शब्द राजा. राजा हे नाम आहे त्याला चतुर्थी विभक्ती लागली का. सला ते सला नाते. याचा अर्थ कर्त्याच्या अगोदर आलेला शब्द नाम आणि सर्वनाम चतुर्थीत असेल तर तो कोण असतो. विधानपूरक. अजून एक लास्टचं वाक्य घेऊयात. श्रावणीला थंडी वाजते. पा वाजणारी कोण. थंडी. थंडी आहे कर्ता. परत तेच कर्त्याच्या अगोदरचा शब्द बघा. श्रावणी नाम त्याला सला नाते लागलाय का. लागलाय. मग कर्त्याच्या अगोदर आलेला जो सला नाते शब्द असणारा नाम सर्वनाम आहे त्या तो सुद्धा वाक्यात कुणाचं काम करतो. विधानपूरक. लक्षात येतंय. पहिला आपण पाहिला कर्म किंवा कर्मपूरक. दुसरा पाहिला विधानपूरक. विधानपूरकात टाईप नंबर 1 टाईप नंबर 2 ची उदाहरणं बघितलेत. मगाचे नाम आणि विशेषणाची भूमिका पार पाडणारे. आणि हा भाग बघितला की जो कर्त्याच्या अगोदर येतो आणि कितव्या विभक्तीत येतो. चतुर्थी विभक्तीत येतो. करेक्ट. आता सी कडे जाऊयात. आधारपूरक. चला बघा. आधारपूरक. आता आधारपूरक कोणाला म्हणायचे. हे सुद्धा क्रियापदाला अर्थच प्राप्त करून देतात
पण मी इथं स्पष्ट लिहितो, एक महत्वाची नोट आपण लिहूया तिथे. आधारपूरक वाक्यातील स्थलदर्शक, स्थल म्हणजे ठिकाण, स्थलदर्शक शब्दयोगी अव्यय, स्थलदर्शक शब्दयोगी अव्यय जे असतात हे आधारपूरक असतात. ते कोण असतात? आधारपूरकच असतात. पण ते आता वापरलेले कसे असतात तेही कळलं पाहिजे. मुळात शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येतो. शब्दयोगी अव्यय काय करतो? नामाला जोडून येतो. स्थलदर्शक शब्द म्हणजेच कोणता? की जो शब्द जागेशी संबंधित, वर खाली मागे पुढे जवळ दूर ह्या अशा पद्धतीचा शब्द पाहिजेत. मग पहिलं वाक्य बघा, सूर्य ढगाआड लपला. आता एक काम करा, हा ढगाआड शब्द घेऊ नका, सूर्य लपला. पण आता सूर्य लपला वाक्याला तितकासा अर्थ पूर्ण होत नाही, कारण विधेय पूरक बघतोय आपण. विधेयाला पूर्णता येत नाहीये, मग या शब्दाने विधानाला पूर्णता आणायची. आता तुम्ही म्हणाल कर्त्यानंतर लगेच आलेला शब्द मग इथं नाही जाणार का? पण तो नाम किंवा विशेषण नाहीये ना, त्याला लागलाय शब्दयोगी अव्यय. बघा आड, आड हा शब्दयोगी अव्यय आहे आणि तो स्थलदर्शक आहे. आड म्हणजे मागे, आड म्हणजे काय? माग. आड शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात. आड म्हणजे विहीर, ग्रामीण भागात एक छोटी विहीर असते त्याला सुद्धा आड म्हणतात. आणि आपण म्हणतो ना ढगा मागे म्हणजे ढगा आड, हा पण अर्थ आहे. म्हणजे हा स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहे. आणि म्हणून हा जो शब्द आहे याला आधारपूरक म्हणतात. काय म्हणतात? आधारपूरक. अजून एक वाक्य बघा, पूरग्रस्त लोक, पूरग्रस्त लोक रस्त्यावर जमले. सांगा जमणारे कोण? पूरग्रस्त लोक. त्यात परत इथून तुकडे करा वाक्याचे. हा मुख्य उद्देश, हा उद्देशाचा विस्तार, उद्देशाचा विस्तार. ठीक आहे. आता बघा, कर्त्यानंतर आलेला शब्द रस्त्यावर, कर्त्यानंतर आलेला शब्द रस्त्यावर की जो स्थलदर्शक शब्दयोगी अव्यय असेल त्याला स्थल, वर शब्द लागला, स्थलदर्शक शब्दयोगी अव्यय असेल तर हा जो सुद्धा शब्द आहे, तुम्ही एक काम करा, रस्त्यावर शब्द काढून वाक्य वाचा. पूरग्रस्त लोक जमले, वाक्याला मिनिंग येतोय पण अजून अर्थ प्राप्त होण्यासाठी हा शब्द आलाय. मग हा शब्द स्थलदर्शक शब्दयोगी अव्यय आहे, मग हा झाला आधारपूरक. काय झाला? आधारपूरक. अजून एक वाक्य बघा, तो बंगला इमारती आड झाकला. आता हे वाक्य हे घेतलंच नाही तर वाक्य काय होईल? तो बंगला झाकला इमारती आड. हे बा, बंगला करता, कर्त्यानंतर लगेच आलाय पण नाम नाहीये, त्याला शब्दयोगी अव्यय लागले ना. शब्दयोगी अव्यय लागले, स्थलदर्शक शब्दयोगी अव्यय लागले, मग हा आधारपूरक असतो, विधानपूरक नाही. त्याला काय म्हणायचंय? आधारपूरक म्हणायचं. अजून एखादं वाक्य बघा, विलासराव लातूरात राहतात किंवा राहायचे. आता पहा, विलासराव राहायचे हे शब्द काढून टाका तुम्ही, लातूर शब्द. विलासराव राहतात, राहायचे, मिनिंग भेटत नाहीये. हा कर्ता आहे आणि मग हा कर्त्याच्या नंतर आलेला शब्द त्याला लातूर अधिक आत, आत हा स्थलदर्शक शब्द लागलाय म्हणून लातूरात शब्द तयार झालाय. याला म्हणायचं आधारपूरक. काय लिहिलंय बघा, वाक्यातील स्थलदर्शक शब्दयोगी अव्यय जर कर्त्यानंतर लगेच आला असेल तर तो असतो आधारपूरक. कोण असतो तो? आधारपूरक. तर अशा पद्धतीने विधेयपूरकातल्या ह्या तीन संकल्पना होत्या. एक कर्मपूरक, विधानपूरक, आधारपूरक आणि कर्मविस्तार मी सांगितली. कर्माबद्दल माहिती देणारे शब्द कर्माच्या अगोदर आले पाहिजेत, त्याला म्हणायचंय कर्मविस्तार. आता आपण पूर्ण संकल्पना क्लिअर केलेली आहे. मी एकदा
ही डायग्राम परत काढतो आणि आपल्याला उदाहरणांची प्रॅक्टिस करायची आहे. थोडी कोपऱ्यात काढूयात म्हणजे उदाहरणं पण आपल्याला लागणार आहेत. बघा, इथे काढूया. वाक्याचे दोन भाग, एक उद्देश्य विभाग, याच्यात काही घटक येतात. हे एक विधेय विभाग, यात येतो एक मुख्य उद्देश म्हणजे कर्ता, यात येतो उद्देशाचा विस्तार. आता विस्तृत दिलं होतं मी, इथे शॉर्टकट लिहिलेलं आहे. आता इकडे काय काय येते? नंबर एक मूळ विधेय येते. मूळ विधेय म्हणजेच कोण? क्रियापद येणार आहे. नंबर दोन विधेय विस्तार असणार आहे इकडे, विधेय विस्तार. नंबर तीन विधेय पूरक असणार आहे इकडे, विधेय पूरक. विधेय पूरकात तीन पार्ट येतात मित्रांनो. पहिला येतो कर्म आणि कर्मपूरक. बी विधान पूरक. सी आधार पूरक. आणि इथे चौथा जो पार्ट आहे तो कर्म विस्तार असणार आहे, कर्म विस्तार. ठीक आहे. आता आपण एक काम करूयात, एकेका उदाहरणावरती प्रॅक्टिस करूया. उदाहरणं काही मी आणलेले आहेत की जे आतापर्यंत विचारलेत किंवा विचारले जाण्याची शक्यता सुद्धा असू शकते. तर अशा उदाहरणांवर आपण काही चर्चा करूयात. समजा पहिलं उदाहरण, काल दुपारी भर उन्हात मधु रस्त्यावर एकटाच उभा होता. चला, ओके, होता. आता या वाक्यात कर्त्यापासून स्टार्ट कर. वाक्याचं पूर्ण आपल्याला वर्गीकरण करता आलं पाहिजे. रस्त्यावर एकटाच उभा असणारा कोण? मधु. मधु आहे वाक्यातला कर्ता आणि कर्त्याला आपण म्हणतो मुख्य उद्देश. मुख्य उद्देश. ठीक आहे. त्यानंतर आता हा एवढाच भाग मुख्य उद्देशात आहे, कारण मधुचं वर्णन करणारा कोणताही शब्द नाहीये. करेक्ट. आता इकडे बघा, मधु कर्ता, कर्त्यानंतर आलेला शब्द रस्त्यावर स्थलदर्शक क्रियाविशेषण आहे का? स्थलदर्शक क्रियाविशेषण म्हणजेच हा आधारपूरक आहे. आधारपूरक म्हणजेच विधेय पूरक आहे. म्हणजे हा विधेय पूरक आहे, विधेय पूरक. आणि विधेय पूरकातला पण तो कोण आहे? तर तो आधार पूरक आहे, आधार पूरक आहे. आता पुढे, आता एक काम करा, मधु उभा होता ह्याला जर आपण प्रश्न विचारला, केव्हा उभा होता, कसा उभा होता, कुठे उभा होता, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आठवते का? हे विधेय विस्तार. क्रियापदाला प्रश्न विचारा, केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली. केव्हा उभे होता? काल दुपारी. भर उन्हात उभा होता. कसा उभा होता? एकटाच उभा होता. हे काल दुपारी भर उन्हात एकटाच उभा, हे जे सगळे शब्द आहेत, हा आहे विधेयाचा विस्तार. का आहे हा? विधेयाचा विस्तार. मला काय म्हणायचंय, वाक्यात सगळेच घटक ऍट ए टाइम असले पाहिजेत असं काही नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटेल हे सगळे घटक वाक्यात असतात का? नाही. काही वाक्यात कर्ता कर्म क्रियापद असतंच. काही वाक्य अशी असतात की ज्यात कर्ता आहे, कर्म नसतं. कर्म नसणारी पण वाक्यात कालच्याच भागात आपण पाहिले. कर्ता तर असतोच, क्रियापद तर असतंच. मी मागाशीच म्हणलो, वाक्याची लांबी किती आहे, वाक्य किती मोठं आहे, त्यावर गोष्टी डिपेंड करतात. मग आपल्याला तुकडे पाडता आले पाहिजेत. मग आयोग काय करते? विशिष्ट शब्दाखाली अंडरलाईन देईल, या वाक्याचं, या शब्दाचं पृथक्करण करा. किंवा असाही प्रश्न देईल की यातला आधारपूरक कोण आहे, यातला विधानपूरक कोण आहे, यातला कर्मविस्तारक कोण आहे, यावर प्रश्न येईल. संकल्पना क्लिअर झाली असेल तर पुढे काही आपल्याला प्रॅक्टिसला अडचण येता कामा नाही. आणि बाकी मग आयोग कोणत्याही पद्धतीने फिरून जरी प्रश्न विचारला तरी तो आपल्याला सांगता आला पाहिजे. अजून एखादं वाक्य घेऊयात बघा.
रानड्यांचा गोविंदा, रानड्यांचा गोविंदा शास्त्रीय गाणे, शास्त्रीय गाणे अतिशय चांगले म्हणतो, अतिशय चांगले म्हणतो. बर, आता बघा वाक्याचे दोन तुकडे करा. हे दोन भाग पडलेच पाहिजेत. कुणाबद्दल बोलतोय तर रानड्यांचा गोविंदा. ठीक आहे, हे झाला पूर्ण. बघा हा उद्देश्य विभाग, उ आणि वी लिहितो मी. उद्देश्य विभाग. त्यात एक्झॅक्ट कुणाबद्दल बोलले आपण? गोविंदाबद्दल. म्हणजे गोविंदा झाला मुख्य उद्देश, म्हणजेच कोण बघा करता. आणि तुम्ही करता पण शोधा ना. गाणे म्हणणारा कोण? गोविंदा. गोविंदा करताय. हा रानड्यांचा शब्द गोविंदासाठी आला, याला म्हणायचं उद्देशाचा विस्तार. बघा इथं आहे का उद्देश विस्तार? करेक्ट. हा भाग क्लिअर झाला. आता म्हणतो, म्हणतो हा जो शब्द आहे हा कोण आहे रे मित्रांनो? मूळ विधेय. मूळ विधेय म्हणजेच वाक्यातलं कोण असतं? ते क्रियापद असतं. बर, आता एक काम करा, या वाक्यातलं कर्म शोधा. म्हणणारा कोण? गोविंदा. काय म्हणतो? गाणे. हा गाणे शब्द जो आहे तो कर्म आहे. करेक्ट. आता हा शब्द जो आहे ना शास्त्रीय, हा शास्त्रीय शब्द गोविंदा, रानडे किंवा कोणासाठी नाही आला तर तो गाण्यासाठी आलाय. गाणं. कसं गाणं? शास्त्रीय गाणं. कर्माबद्दल आलेला शब्द हा कर्म विस्तार असतो का? म्हणजे हा कर्म विस्तार आहे. येते का सगळ्याच्या लक्षात? कर्म विस्तार. आणि मला सांगा गाणं कसा म्हणतो? अतिशय चांगलं म्हणतो. हा अतिशय चांगला. आपण क्रियापदाला प्रश्न विचारला, केव्हा घडली, कशी घडली, कसा म्हणतो, काय म्हणतो, ह्याला म्हणायचंय विधेयाचा विस्तार. हा आहे विधेयाचा विस्तार. लक्षात येते सर्वांच्या? संकल्पना क्लिअर होतीये का? दोन विभाग आणि त्यात येणारी प्रॅक्टिस. उदाहरणानुसार प्रॅक्टिस करतोय. प्रत्येकाला आपल्याला नावं देता आली पाहिजे. पुढे पहा, दुसरं एखादं वाक्य घेऊयात. राज्यसेवा 2016 ला आलेला प्रश्न बरं का. त्याचा धाकटा भाऊ कालच्या क्रिकेटच्या सामन्यात, कालच्या क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला, चांगला खेळला. ठीक आहे. आता बघा त्याचा धाकटा भाऊ कालच्या, याला जोड, याच्यावर काय आलता प्रश्न तुम्हाला सांगतो. या हे वाक्य देऊन त्याचा धाकटा भाऊ कालचा क्रिकेटचा सामना चांगला आणि खेळतो, जोड्या लावा. आयोग 100% वाक्य पृथक्करणाच्या जोड्या लावा विचारतंय. तुम्ही जर मागचा राज्यसेवा गट ब गट क पाहिला तर तुम्हाला आरामशीर लक्षात येईल की यावर एकतर अंडरलाईन देऊन पृथक्करण करा किंवा डायरेक्टच विधानपूरक कोण आहे, उद्देशाचा विस्तार कोण आहे हेही विचारले. नंबर 3 जोड्या लावांवरती सुद्धा प्रश्न आहे. याही प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेत. म्हणजे त्यामुळं वाक्य पृथक्करण महत्वाचं आहे. आता बघा कुणाबद्दल बोलतोय या वाक्यात तर त्याचा धाकटा भाऊ. ठीक आहे, याच्याबद्दल बोलतोय. हा मग उरले, हा झाला बघा उद्देश विभाग. हे पहिला घटक उद्देश विभाग. हा उरलेला घटक विधेय विभाग. आता एक्झॅक्टली कुणाबद्दल बोलतोय आपण? भाऊ. हा आहे वाक्यातला कर्ता. एक काम करा, कर्ता शोधा. खेळणारा कोण? भाऊ आहे. भाऊ वाक्यातला कर्ता. आणि कर्ता म्हणजेच मुख्य उद्देश. बघा इथे मुख्य उद्देश दिलेला आहे. आता हा त्याचा धाकटा हा शब्द जो आहे तो भावाचं वर्णन करतो, म्हणजे कर्त्याचं वर्णन करतो. मग कर्त्याचं वर्णन करणारा शब्द जो आहे त्याला म्हणायचं उद्देशाचा विस्तार. त्याला काय म्हणायचंय? उद्देशाचा विस्तार म्हणायचं. करेक्ट. आता एक काम करा, मूळ विधेय शोधा. मूळ विधेय म्हणजे क्रिया. तुम्हाला पृथक्करण करताना ना सगळ्यात अगोदर क्रियापद साईडला करा, 2 तुकडे करा. 2 तुकडे केले की पहिल्यांदा कर्ता आणि त्याचा विस्तार आहे का, म्हणजे उद्देश आणि उद्देशाचा विस्तार आहे का, ह्याला साईडला घ्या. हे साईडला घेतलं की आपल्याला ही संकल्पना आठवली पाहिजे. मग लगेच क्रियापदाला प्रश्न विचारा, क्रिया केव्हा घडली. म्हणजे बघा
खेळला. केव्हा खेळला, कोठे खेळला, कसा खेळला, प्रश्न विचारा. केव्हा, कालच्या क्रिकेटच्या सामन्यात. कसा खेळला, चांगला. हे सगळे शब्द जे आहेत हे क्रियापदाचं वर्णन करतात. याला म्हणायचंय विधेयाचा विस्तार. येते लक्षात? अजून पुढे जाऊयात. पावसाळ्यात सगळीच झाडे हिरवी होतात. आता याचं व्यवस्थित अचूक आपण हे करूया. आता पावसाळ्यात सगळीच झाडे हिरवी होतात. हिरवी होणारी कोण? झाडे. ठीक आहे. हा आहे सगळीच झाडे. हा जो आहे उद्देश्य विभाग आहे. बघा बरं का आता नीट. त्यात एक्झॅक्टली कुणाबद्दल बोलतोय आपण? झाडांबद्दल. म्हणजे झाडे हा आहे वाक्यातला मुख्य उद्देश. मुख्य उद्देश म्हणजेच कोण आहे वाक्यातला? कर्ता. सगळीच हा जो शब्द आहे पावसाळ्यासाठी नाही आला, हिरव्यासाठी नाही आला. हा सगळीच शब्द झाडांचं म्हणजे कर्त्याचं वर्णन करतो. याला म्हणायचं उद्देशाचा विस्तार. काय म्हणायचं याला? उद्देशाचा विस्तार. करेक्ट. होतात हा शब्द वाक्याच्या शेवटी आला, वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय, वाक्याच्या शेवटी येतोय, अर्थ पूर्ण करतोय. म्हणजेच तो कोण? तर तो मूळ विधेय. कोण असणार आहे? मूळ विधेय. आता ऑब्झर्वेशन करा. कर्त्यानंतर आलेला शब्द, कर्त्याबद्दल झाडं कशी हिरवी, कर्त्याबद्दल लगेच माहिती देत असेल तर तो कोण असतो? विधेयपूरक. आणि विधेयपूरक मधला तो कोण आहे? विधानपूरक. कारण तो विशेषण आहे. कारण तो कोण आहे? विशेषण. मगाचं वाक्य होतं इथं माधुरी सुंदर दिसते, तसं झाडे हिरवी होतात. हा विधानपूरक. कर्म नाही येतो, कर्म नाही येतो विधानपूरकामध्ये. आधारपूरक नाहीये. आधारपूरक कसं ओळखायचं? स्थलवाचक क्रिया विशेषण आलं पाहिजे त्याला, स्थलदर्शक क्रिया विशेषण. त्यामुळे आधारपूरक नाही, कर्मपूरक नाही. मग राहिला कोण? तो विधानपूरक आहे. आणि मग पावसाळ्यात हे काय? तर आपला प्रश्न विचारा ना क्रियापदाला. केव्हा हिरवी होतात, कुठे हिरवी होतात, है ना? ही पावसाळ्यात. याला म्हणायचं विधेयाचा विस्तार. याला काय म्हणायचंय? विधेयाचा विस्तार म्हणायचं. करेक्ट. अजून एखादं वाक्य घेऊयात. हे एक वाक्य घेऊयात. दयाळू अंतःकरणाच्या साने गुरुजींनी थंडीत कुडकुडणाऱ्या माणसाला आपला सदरा दिला. ठीक. दयाळू अंतःकरणाच्या साने गुरुजींनी थंडीत कुडकुडणाऱ्या माणसाला आपला सदरा दिला. आता हे वाक्य बघा. या वाक्यामध्ये वाक्याचे दोन तुकडे तुम्हाला करता आले पाहिजेत. वाक्यात कुणाबद्दल बोलल्या गेले? तर दयाळू अंतःकरणाचे साने गुरुजी. हा आहे हा भाग. म्हणजे याला म्हणूयात आपण उद्देश्य विभाग. उद्देश्य विभाग. त्यामध्ये एक्झॅक्टली थेट कुणाबद्दल बोललोय आपण? तर साने गुरुजी. इथं लिहूयात साने गुरुजी. हे जे शब्द आहेत हा आहे वाक्यातला कर्ता. तुम्ही कर्ता शोधून पण बघा. सदरा देणारे कोण? साने गुरुजी. आणि कर्त्यालाच आपण म्हणलंय मुख्य उद्देश. हा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, हा जो दयाळू अंतःकरणाच्या हे जे दोन शब्द आहेत हे माणसासाठी आले का सदऱ्यासाठी आले का साने गुरुजींचं वर्णन करतात? ते साने गुरुजींचं वर्णन करतात. हे मग सांगा, कर्त्याबद्दल माहिती देणाऱ्या शब्दांना उद्देशाचा विस्तार म्हणायचंय. याला काय म्हणायचंय? उद्देशाचा विस्तार. आता कर्म शोधा. दोन कर्म भेटतील या वाक्यात. दोन द्विकर्मकचं वाक्य आहे. पहा, काय दिला आणि कोणाला? काय दिला? सदरा. कर्म.
याला म्हणूयात आपण अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म कोणाला दिला? माणसाला. थंडीत कुडकुडणाऱ्या कर्माचा विस्तार, हे शब्द माणसासाठी, हा जरी अप्रत्यक्ष कर्म असला तरी हा कर्मासाठी वर्णन करतो. मग याला काय म्हणायचंय तर कर्मविस्तार. कर्मविस्तार. आणि हा जो शब्द सुद्धा आहे ना आपला, कारण हा जो शब्द आहे सदऱ्याचं वर्णन करतो. आपला म्हणजे त्यांचा स्वतःचा सदरा, तर हा सुद्धा कर्मविस्तारामध्येच जातो. कर्मविस्तारामध्ये जातो. असं तुम्हाला प्रत्येकाचं नाव देता आलं पाहिजेत, प्रत्येकाची भूमिका याच्यातली तुम्हाला देता आली पाहिजे. तर मला असं वाटतंय की हा बघा, वाक्य पृथक्करण अत्यंत महत्वाची संकल्पना होती. परत एकदा समजून घ्या, वाक्य ही संकल्पनेत आपल्याला काय काय शिकायचंय. वाक्यांचे प्रकार बघायचे, वाक्यांचं रूपांतर शिकायचंय, वाक्यांचं पृथक्करण आपण आता पाहिलेलं आहे, वाक्य संकलन किंवा वाक्य संश्लेषण बघायचंय. पण त्यात जर 16, 17, 18, 19 जर आपण पेपर पाहिले तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की वाक्य पृथक्करण ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आयोगाच्या दृष्टिकोनातनं त्यावर आज आपण संपूर्ण चर्चा केलेली आहे. पुन्हा वाक्य पृथक्करणाचे 2 भाग पडतात, उद्देश विभाग, विधेय विभागात. त्यात येणारे सब घटक जे आहेत अगदी उदाहरणासहित त्यातले बारकावे काय ते सर्व सांगण्याचा आजच्या लेक्चरमध्ये प्रयत्न केलेला आहे. तर हे जे 3 लेक्चर होते, पहिलं लेक्चर ज्यात अभ्यासक्रम ओळख आहे आणि ज्यात शब्द विचारावरती चर्चा आणि धातू साधित भाग झालता. नंबर 2 दुसऱ्या व्हिडिओमध्ये क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार सविस्तर दिलेले आहेत. आणि आजचा जो घटक होता आपला मोफत कार्यशाळेचा सेमिनारचा, आजच्या भागामध्ये आपल्याला वाक्य पृथक्करण ही संकल्पना क्लिअर करण्यात आलेली आहे. प्रॅक्टिससाठी भरपूर उदाहरणं आहेत, नोट्समध्ये तुम्हाला सातत्याचे भरपूर उदाहरणं दिसतील. आता पुढच्या लेक्चरपासून, चौथ्या लेक्चरपासून आपण डायरेक्टली अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. वर्ण या घटकापासून. सिलेबस तुम्हाला पहिल्या दिवशी मिळालेला आहे, सिलेबसची कॉपी मिळालेली आहे. आता वर्ण या घटकापासून जाताना वर्ण या घटकावर आपल्याला एक 5 प्रश्न असणार आहेत. मग वर्ण प्रकार, स्वरूप यावर सगळी चर्चा होईल. करत करत आपण संधीकडे असं सगळीकडे जाणार. तुम्हाला काय केलं जाईल, तो टॉपिक होत असताना तुम्हाला त्याच्या नोट्स मिळतील. म्हणजे तुम्हाला PDF स्वरूपाची नोट्स तुम्हाला दिली जाणार आहे. म्हणजे तुम्ही नोट्स पाहू शकता, लेक्चर तुम्ही पाहू शकता, व्हिडिओ लेक्चर, म्हणजे जेणेकरून तुमच्या सगळ्या मुद्द्या, सगळे संकल्पना क्लिअर होईल. त्याच्यानंतर समजा वर्ण हा घटक झाल्यानंतर एक 4-5 दिवस गेले, आपण पुढच्या घटकाकडे वळालो की मी तुम्हाला वर्ण या घटकाची टॉपिक टेस्ट देईल. टॉपिक टेस्ट मध्ये आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे ऑब्जेक्टिव्ह, त्यातही मल्टिपल वाले काही प्रश्न असतील. एक 30 प्रश्नांचा 40 प्रश्नांची ती टेस्ट असेल. टॉपिक टेस्ट असणार आहे, जेणेकरून टॉपिक झाल्यावर टॉपिकवर कसे प्रश्न असणार ते तुम्हाला कळतील. त्यात तुम्ही समजा मोरा वाळिंबेतले काही प्रश्न केले तरी चालतील. बाकी तुम्ही इतर मटेरियल पण यूज करू शकता, असं काही नाही प्रॅक्टिससाठी. पण संकल्पनेसाठी तुम्ही आधार घ्या. त्याच्यानंतर पुढे पुढे त्या पद्धतीने जाणार आहोत. टोटली 50 लेक्चरची ही मराठी व्याकरणाची बॅच असेल. साधारण एक 100 तासांची बॅच असणार आहे. या 100 तासांमध्ये संपूर्ण मराठी व्याकरण, त्यात येणारे सर्व घटक, उतारा, शब्दसंग्रह, हे सगळ्यांची प्रॅक्टिस आपण करणार आहोत. तर हे 3 व्हिडिओ लेक्चर जे होते हे तुम्हाला इंट्रोडक्शन होती, एक सेमिनार म्हणून होते. आता भेटूयात आपण चौथ्या लेक्चरमध्ये पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.